चला तर मित्रांनो, सुरुवात केलेली होती आपण आधुनिक आता मॉडर्न हिस्ट्री बद्दल आपण बोलूया. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सुरुवातीला आपण युरोपियन सत्तांचं आगमन, त्यानंतर ब्रिटिशांचं भारतातील आगमन, कशा पद्धतीने ब्रिटिश सुरुवातीला आपलेच प्रतिस्पर्धी असलेले त्या ठिकाणी फ्रेंच असतील, सुरुवातीला म्हणजे पोर्तुगीज, डच, डेन्मार्क, फ्रेंच या सर्वांचा पराभव करून आपला भारताची डोर म्हणून आपण आपल्या हाती घेतात. त्यासाठी मग बंगालच्या काही नवाबांशी त्यांना संघर्ष करावा लागतो आणि पूर्णतः आपले त्या ठिकाणी म्हणजे ध्येय धोरण त्या ठिकाणी पूर्ण करून राज्यकारभाराला ते सुरुवात करतात असं म्हणू आपण. त्यानंतरचा पार्ट जो होता तो म्हणजेच महत्वाच्या लढाई आपण पाहिलेल्या आहेत, म्हणजे 3 कर्नाटक युद्ध, इंग्रज फ्रेंच संघर्ष अंतिमतः, त्यानंतर बंगालमध्ये प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई या माध्यमातून थोडक्यात आढावा, त्यानंतर गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलची कारकीर्द थोडक्यात अभ्यासली 1757 ते 1857 या दरम्यान. त्यानंतर मग महत्वाचे कायदे, ओके, 1773 पासून पुढे आपण व्यवस्थितरित्या 57च्या उठावापर्यंत सर्व कायदे या ठिकाणी पाहिलेले आहेत पहिल्या पार्टमध्ये म्हणून आपण. यानंतर नेक्स्ट दुसरा भाग जो होता याच्यानंतर शिक्षण, ब्रिटिशांचे शिक्षण विषयक धोरण हे देखील आपण पाहिलेलं आहे. यस, गुड आफ्टरनून योगेश. या थोडंसं रिवाइज करतो काय काय पाहिलं आपण टॉपिकचं. मग त्यानंतर ब्रिटिशांचं शिक्षण विषयक धोरण आणि मग त्याच्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ म्हणजे त्याच्या बिफोर म्हणून आपण ते आपला अभ्यासून झालं होतं. त्यात प्रामुख्याने आपण राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, थिओसॉफिकल सोसायटी, त्यापूर्वी स्वामी विवेकानंद, मुस्लिम धर्मातील सुधारणा या सर्व बाबी थोडक्यात आढावा घेतला होता. त्यानंतर मग व्हॉइसरॉय, ओके, महत्वाचा भाग जो 1857 ते 1947 या दरम्यानचे महत्वाचे व्हॉइसरॉय कंप्लीट केल्याच्या नंतर मग आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय सभेच्या विषयी. महत्वाचा भाग असेल राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय सभेची वाटचाल किंवा राष्ट्रीय काँग्रेसची वाटचाल आणि एकूणच यातून जे आपल्याला पुढं स्थापना आणि वाटचाल असं म्हणू आपण. वाटचालीमध्ये आपल्याला प्रामुख्याने साधारणपणे ज्या 3 कालखंडांचं आपण इथे डिवायडेशन केलेलं आहे त्यात 1885 ते 1905 पहिला मवाळ गट, त्यानंतर 1905 ते 1920 जहाल गट, ओके, किंवा टिळक युग म्हणजे याला ओळखलं जातं. त्यानंतर 1920 ते भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, 1947 पर्यंत गांधी युग, ओके. या पद्धतीने आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्याच्या आधी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि स्थापना झाल्याच्या नंतर काही महत्वपूर्ण अधिवेशन, त्याला अनुसरून आपल्याला परीक्षेमध्ये काही क्वेश्चन विचारले तर दिसून येतात. एक महत्वाचा टॉपिक म्हणून आणि अलीकडच्या काळात मोस्टली सुरुवातीचे अधिवेशन आणि त्यावरती क्वेश्चन, त्याचे ठिकाण असतील, इयर असेल अथवा जे अध्यक्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे यांच्याविषयीचे प्रश्न जोड्या लावायच्या स्वरूपात विचारले गेल्याचं आहे. मधल्या काळात वन लाइनरी क्वेश्चन पाहायला मिळत आहे, त्यामुळे तो एक महत्वाचा भाग असेल. राष्ट्रीय सभेची स्थापना हा एक महत्वाचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. त्यात प्रामुख्याने स्थापना कशा प्रकारे झाली, त्यानंतर स्थापना झाल्याच्या नंतर महत्वाचे अधिवेशन, त्याचे अध्यक्ष वगैरे ही सर्व माहिती घेतल्याच्या नंतर त्यावरती आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे PYQ, ओके, हे असेल. तो एक टप्पा पूर्ण करू आणि मग आपण स्टार्ट करू लगेच आजच राष्ट्रीय सभेची वाटचाल, मवाळ गट, जहाल गट आणि गांधी युग, त्यातल्या मवाळ गटाला आजच्या भागात सुरुवात आणि महत्वाच्या नेत्याविषयीची माहिती घेण्याला सुरुवात करूया. एक व्यक्ती त्यात पूर्ण करावायचे आहेत. हा एकूणच आजचा आपला सेशन असेल, ओके. चला तर सर्वजण जॉईन झालेले असतील. गुड आफ्टरनून. यस, जय हिंद टायगर. गुड आफ्टरनून रोहिणी जाधव. यस, टायगर अभी जिंदा आहे. ओके, चला मग सुरुवात करूया. हे एकूणच रिव्हिजन आणि सेशन कसं असेल हे सगळं मेन्शन केलंय. काही डाऊट योगेश वाचताय व्यवस्थित, नोट्स वगैरे मिळालेले आहेत, अभ्यासून झालेला आहे. काही प्रश्न विचारला तर मग उत्तरे सांगता येतील नक्की. व्हेरी गुड, म्हणजे अभ्यास आहे सर्व व्यवस्थित. बाकीच्या ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण ते जे नोट्स तुम्हाला दिलेले असतील त्याचं रिव्हिजन करत चला. अभ्यासात त्यानुसार परीक्षेमध्ये प्रश्न येतील त्याचा एक सराव आपल्याला करून घ्यायचा आहे, ओके. सो आता आपण स्टार्ट करूया लगेच, आता जास्त वेळ न घेता. काही क्वेश्चन वगैरे असेल तर विचारत चालायचं, ओके. सेशन मध्ये झाल्याच्या नंतर जे काही डाऊट आहेत आपण त्यावरती चर्चा करीत राहूया. सो आता आपण पुढे पाहणार आहोत राष्ट्रीय सभेत. सुरुवातीलाच करायची आपल्याला. एकूणच मी ते सांगितले तुम्हाला की आजचा भाग काय काय आपल्याला अभ्यासाचा. पुढील टॉपिक जो असेल व्हॉइसरॉय, हे आपण अभ्यासलं होतं लास्ट टाइम. यानंतर मात्र राष्ट्रीय काँग्रेसची एकूणच स्थापना आणि त्यांची वाटचाल. 1885 ला राष्ट्रीय सभेची किंवा काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. मात्र त्याआधी याची स्थापना कशा प्रकारे झाली असेल किंवा स्थापना करीत असताना नेमका उद्देश काय, सर्व बाबी थोडक्यात जाणून घेऊ आणि मग त्यांची काही महत्वपूर्ण अधिवेशनांच्या बाबतीत आढावा घेऊया, ओके. पहिल्या अधिवेशनापासून जिथे जिथे जे काही महत्वाचं आहे ते सर्व आपण इथे नोट्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचंच रिव्हिजन तुम्हाला पुन्हा एकदा करायचं आणि त्या आधारावरती प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. क्लिअर, व्यवस्थित पहा. त्यानंतर क्वेश्चन पण असतील, क्लिअर. त्या पद्धतीने पुढे आपण नेहमीप्रमाणेच आपलं सेशन असेल. तर
स्टार्ट करू या राष्ट्रीय सभेबद्दल. तर सुरुवातीला पहा, राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेसच म्हणतो सध्याला, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे तर स्थापना होण्याच्या आधी आपण पाहतो भारतातील परिस्थिती जी होती एकूणच त्यात बदलचं स्वरूप पहा. सुरुवातीला आपण जाणून घेतलं होतं सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीच्या माध्यमातूनही, म्हणजे भारतामध्ये हा जो दरम्यानचा काळ होता राष्ट्रीय सभा स्थापन होण्याच्या आधी किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्याच्या आधीचा काळ आणि राजाराम मोहन राय यांच्यापर्यंत आपण येऊया. या दरम्यान आणि राजाराम मोहन राय यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरुवात केली होती, म्हणजे त्यांनी सतीबंदीचा कायदा, आपल्याला माहिती आहे सतीबंदीचा कायदा पारित करून घेतला होता विल्यम बेंटिक यांच्याकडनं, ठीक आहे. त्यानंतर ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती आणि त्या माध्यमातून मूर्तीपूजा निषेध त्यांनी सांगितलं होतं, मूर्तीची पूजा करायची नाही, ईश्वर एकच आहे, एकेश्वरवाद वगैरे आपण ते पाहिलं होतं. इथून आपल्याला थोडंफार सुधारणा होत असल्याचं दिसून येतं काही प्रमाणात. आणि ज्या काही परंपरा होत्या अगदीच म्हणजे समाज सुधारणेसाठी एक प्रयत्न सुरुवातीला आपल्याला राजाराम मोहन राय यांच्या कार्यातून दिसून येतो. त्यानंतर मग काही व्यक्तींनी काय केलं, आपल्या परीने काही संस्था वगैरे स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, संघटना म्हणून आपण. राष्ट्रीय सभा स्थापन होण्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे बरेचशा, म्हणजे आता बॉम्बे असोसिएशन असेल, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, त्यानंतर लंडनमध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेल्या संस्था असेल, या पद्धतीनं आपल्याला सर्वांच्या स्थापन होण्याचा मागचा एकमेव हेतू काय होता, उद्देश काय होता हे लक्षात घ्या. येथील परिस्थिती थोडक्यात सुधारणे, त्याचबरोबर काही समस्या असतील त्या संस्थेच्या माध्यमातून त्या समस्या मांडणे, ब्रिटिशांपुढं त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्याचे असतील तर याचाही प्रयत्न या संस्थांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून या लोकांनी केलेला होता. या सर्वांच्या संस्थांना एकत्र करून म्हणू आपण थोडक्यात अनेक संस्था, म्हणजे मद्रास महाजन सभा असेल, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, अनेक संस्था संघटना, याचं विलिनीकरण म्हणू शकतो आपण किंवा यांचं सगळ्यांचं एकच म्हणून आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पुढे झाल्याचं दिसतं, जे 1885 ला. ओके, त्याचं एक स्थापन होण्यामागचं एक रिझन पहा. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकारानं करण्यात आली होती तर ॲलन ह्यूम, एक ॲलन ह्यूम नावाचे व्यक्ती होते, ब्रिटिश व्यक्ती, आणि त्यांनी त्यांच्या पुढाकारानं आणि त्यांना एक सहकार्य दिलं होतं, सहकार्य लाभलं होतं असं म्हणू आपण. त्या ठिकाणी वेडनबर्न हे एक व्यक्ती होते आणि हेनरी कॉटन, ओके, विल्यम वेडनबर्न आणि हेनरी कॉटन यांच्या सहकार्याने ॲलन ह्यूम यांनी 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्याचा निर्णय, जे इंडियन नॅशनल युनियनची स्थापना त्यांनी बिफोर केली होती त्याचंच रूपांतर म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा. हे जे ॲलन ह्यूम व्यक्ती होते, ॲलन ह्यूम यांनी सुरुवातीला शिमला, थोडक्यात माहिती किंवा परत पीपीटीच्या स्वरूपात नोट्स आहेतच आपल्याकडे, तर शिमला या ठिकाणी ते सुरुवातीला ॲलन ह्यूम जे व्यक्ती होते तर महसूल सचिव म्हणून ते काम पाहायचे. त्यानंतर मग म्हणजे 1877-78च्या दरम्यानच त्यांना थोडक्यात सूचना द्यावायच्या होत्या. त्यांच्या या स्थापनेला मात्र त्यांच्या सहकाऱ्यांचा विरोध होता. म्हणजे जसं की राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळेस लॉर्ड रे नावाचे मुंबईला गव्हर्नर होते, हे लक्षात घ्या. हा एक भाग महत्वाचा आणि ऍडिशनल असेल, कारण आपल्याला राष्ट्रीय सभा स्थापन झाल्याच्या नंतर गव्हर्नर, बंगालचे व्हाईसराय, म्हणजे भारताचे व्हाईसराय कोण होते सांगता येईल, आपण ते पाहिलेलं आहे. तसंच मुंबईचं एक महत्वाचं, कारण या राष्ट्रीय सभेची स्थापनेची कल्पना जी ॲलन ह्यूमने सुचवली होती त्यांना मात्र यांनी विरोध दर्शवला होता सुरुवातीला. डफरीन असतील, बरोबर, लॉर्ड डफरीन होते, 1884 ते 1888 त्यांचा कालावधी, भारताचे व्हाईसराय. आणि मुंबईचे तत्कालीन त्यावेळेस गव्हर्नर कोण होते मुंबईचे, लॉर्ड रे, हे नाव लक्षात ठेवा. आता थोडंसं पलीकडे जाऊन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळेस मुंबईचे गव्हर्नर स्टेटमेंट वाईज असेल तर, ओके, लॉर्ड रे यांचा मात्र सुरुवातीला आपल्याला विरोध दिसून येतो. मात्र 1857चा उठाव झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे लोकांमध्ये थोडंसं विरोधाची भूमिका होतीच, आणि परत एकदा बंडखोर जर उठले आणि हिंसात्मक स्वरूपात जर कार्याला सुरुवात झाली तर ते आपल्याला अडचणीचं ठरेल. या उद्देशानं थोडक्यात एक शांती गट म्हणून स्थापन करण्याचा मानस या ॲलन ह्यूमचा होता आणि त्यांनी सुचवलं या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. त्यांच्या पुढाकाराने याची स्थापनाला आपल्याला दिसून येते. एक सेफ्टी वॉल या नावाने त्यांनी काम करण्याचे त्यांनी सांगितलं. सेफ्टी वॉल एक संकल्पना त्यांनी मांडली होती. याचं रिझन हेच की हिंसात्मक स्वरूपात कार्य न होता एक शांततेच्या मार्गातून एक शांतीदूत म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसनं काम करावं आणि थोडंसं भारतीयांना वाटावं की बाबा आपल्यासाठी काहीतरी पुढं होणार आहे हे एक. आणि त्यात बऱ्याच भारतीय म्हणजे नेत्यांना त्या ठिकाणी त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचाही सहभाग होता आणि त्यांचाही सहमती होती. आणि याच पुढे ह्याच्या सफलता झाली असं म्हणू. आणि मग 1885 ला निर्णय घेतला जातो की राष्ट्रीय काँग्रेस स्थापन केलं जावं आणि या मार्फत ज्या काही समस्या, ज्या काही तक्रारी, ज्या काही गाऱ्हाण असेल ते मांडण्याचा प्रयत्न आणि ते सोडवण्यासाठीचा प्रयत्न पुढील काळात करण्यात येईल. या पद्धतीने राष्ट्रीय सभेची स्थापना आपल्याला दिसून येते. ओके, क्लिअर. सर्वप्रथम राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885. मग या ॲलन ह्यूमच्या पुढाकारानं आणि वेडनबर्न आणि हेनरी कॉटन हे दोन व्यक्ती महत्वाचे लक्षात घ्या. याला अनुसरून क्वेश्चन देखील असेल पुढे आणि विचारला गेला देखील आहे आयोगाच्या वतीने. यांच्या सहकार्याने ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली जाते
त्यावेळेस या राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन जे आहे, थोडक्यात माहिती तर मुंबई या ठिकाणी ते भरवण्यात आलेलं होतं. सुरुवातीला ज्यावेळेस डिक्लेरेशन झालं होतं की राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरवलं जाईल, तर ते पुणे नियोजित ठिकाण होतं. मात्र पुण्यात मोठ्या प्रमाणात कॉलराची साथ पसरलेली होती आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की या राष्ट्रीय सभेची पहिलं अधिवेशन जे आहे पुणे या ठिकाणी न भरविता ते आपल्याला मुंबई इथे भरवण्यात आल्याचं दिसून येतं. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी, या पाठशाळेत त्या ठिकाणी हे पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन, प्रॉपर मुंबईतलं ठिकाण ते देखील मेन्शन केलेलं आहे. आणि पहिले अध्यक्ष म्हणून योमेशचंद्र बॅनर्जी यांची नेमणूक झालेली होती. ओके, एक निष्णात वकील म्हणून त्यांना ओळखलं जायचं. अगदी देशातील टॉप 4 बॅरिस्टर मध्ये त्यांचा उल्लेख केला जायचा, योमेशचंद्र बॅनर्जी यांचा. त्यांनी ख्रिश्चन धर्म देखील स्वीकारला होता. थोडक्यात त्यांच्याविषयीचे पॉइंट्स आपल्याला अभ्यासाचे आहेतच. त्यानुसार पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी. याचबरोबर या अधिवेशनाला एकूण 72 प्रतिनिधी देखील उपस्थित होते. म्हणजे संख्या पहिल्या अधिवेशनाची थोडक्यात माहिती असणं गरजेचं. आणि या पहिल्या अधिवेशन, जे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं मुंबई या ठिकाणी, तर या पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस मुंबईचे गव्हर्नर लक्षात ठेवायचे लॉर्ड रे, मगाशी उल्लेख केला होता. आणि दरम्यानच्या काळात भारताचे व्हाईसराय म्हणून काम केलं होतं लॉर्ड डफरीन. क्लिअर, 1884 ते 1888. पुढे याच दरम्यान म्हणजे लॉर्ड डफरीने एक अनाउन्स पण केलं होतं, पहा, अधिकाधिक भारतीय जे प्रशासनात आहेत, भारतीय व्यक्ती, त्यांनी आणि त्यांचा काँग्रेसचा संबंध येऊ नये म्हणून त्यांनी पूर्णतः बंदी देखील त्यांच्यावरती घातली होती. आपण मागेही ते पाहिलेलं होतं डफरीनच्या कार्यकाळामध्ये. तर ते कधी झालं, कोणत्या अधिवेशनात, हा एक टप्पा त्या ठिकाणी महत्वाचा असणार आहे या राष्ट्रीय काँग्रेसच्या वाटचालीमध्ये, हे लक्षात घ्या. ओके, मग पहिले सचिव म्हणून अयोध्यनाथ कुंजरू यांनी काम केलं होतं, ते लक्षात घ्यायचंय. आतापर्यंत अध्यक्षांबद्दल विचारलं जात होतं, पुढे आता सचिवाबद्दल विचारलं जाऊ शकतं पहिलं अधिवेशन असल्या कारणाने. प्रमुख उपस्थित प्रतिनिधी 72, अयोध्यनाथ कुंजरू यांनी सचिव म्हणून काम केलं होतं. यानंतर या राष्ट्रीय सभेचे काही महत्वाचे आपल्याला अधिवेशन सुरुवातीच्या काळातील माहिती असणं गरजेचं आहे. मग फॉर एक्झाम्पल 1885 जर आपण पाहिलं, पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. काही प्रमुख माहिती घेऊ स्पेशल अधिवेशनाबद्दल. तर 1885 या वर्षी मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन, योमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष. सेकंड अधिवेशन जे होतं, सेकंड कुठे, कलकत्ता, 1886, दादाभाई नौरोजी पहिले पारशी अध्यक्ष, आणि दादाभाई नौरोजी हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1886. थर्ड वन 1887 या वर्षी मद्रास या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेसचं अधिवेशन, आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे त्या ठिकाणी पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. 1888 जॉर्ज यूल, ओके, अलाहाबाद या ठिकाणी पहिलं म्हणजे पहिले विदेशी म्हणून आपण ब्रिटिश व्यक्ती जे होते या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. 1889, 90 अशी काही महत्वाचे अधिवेशन पुढे आपल्याला पाहायचे. एक सिक्वेन्स पहिले 5 म्हणजे 10 अधिवेशन आपण मेन्शन केलेलीच आहेत, ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. दुसरा टप्पा, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे जे आहेत किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष सांगू शकता? जे कोणी जुने विद्यार्थी असतील, थोडंसं रिवाइज पण होईल तुमचं, आपल्याला पाहायचंच आहे ते. यानंतर मात्र ते कायमस्वरूपी लक्षात असणं आवश्यक, कारण बऱ्याचदा क्वेश्चन परीक्षेमध्ये पुढील काळात विचारलं जाण्याची दाट शक्यता असं म्हणू. याला अनुसरून तर राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष. येस, एनीबडी नोज? ऑनलाईन विद्यार्थी? यस, टायगर अभि जिंदा है, बोलो. रोहिणी, बाकीचे पण सांगू शकता. पहिले मराठी अध्यक्ष, एक सोपा क्वेश्चन, कोण असू शकतात किंवा अंदाज आहे? मी तुम्हाला इयर आणि प्लेस सांगतो. चला, 1900 या वर्षी लाहोर या ठिकाणी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी पहिले मराठी अध्यक्ष होण्याचा, मराठी अध्यक्ष लाहोर या ठिकाणच्या पहिल्या मराठी म्हणजे अधिवेशनात कोण होते, तसा एक क्वेश्चन होता आपला. तर ठीक आहे, याबद्दल माहिती घेऊ आपण नक्की. मग हिंट द्यायचे म्हणजे त्याच्या मार्फत असं म्हणू आपण, बरोबर की नाही? लगेच आपल्याला उत्तर यायला हवं. बरं, ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, त्यानंतर नारायण चंदावरकर. चला, ऑप्शन पण आले तुमच्याकडे, सांगू शकता मग? गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, नारायण चंदावरकर. ओके, लक्षात घ्या. तर 1900 या वर्षी लाहोर या ठिकाणी झालेल्या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून न्यायाधीश नारायण चंदावरकर, ओके, त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती 1900 या वर्षी. इयर लक्षात ठेवायचे, पहिले मराठी अध्यक्ष. याप्रमाणे आपण ज्यावेळेस पुढील टप्पा पाहू, म्हणजे 1905 ला जसं की बंगालची फाळणी होते,
मग त्या ठिकाणी कोर अधिवेशन होतं, बनारस या ठिकाणी झालेलं त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी भूषवलं, गोपाळकृष्ण गोखले असतील, किंवा मग असहकार चळवळीच्या वेळेस असे 2 विशेष अधिवेशन भरवण्यात आले होते 1920, तेव्हा कोण अधिवेशनाचा अध्यक्ष, ह्या बाबी आपण त्यावेळेस पाहू. त्या घटना आपल्याला पाहायच्याच आहेत त्या काळामधल्या. मवाळ गट, जहाल गट आणि गांधी युगामध्ये तिथे ते मेन्शन केलं जाईलच. मात्र तत्पूर्वी या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्त सर्वात पहिल्यांदा पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं असेल? पहिल्या महिला अध्यक्ष 1917 या वर्षी कलकत्ता या ठिकाणच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ॲनी बेझंट, ओके, ॲनी बेझंट यांनी काम केलं होतं आणि जे अध्यक्ष म्हणून ते होते विराजमान झालेले, आणि कलकत्ता या ठिकाणी ते अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. तर पहिल्या भारतीय महिला म्हणून 1925 मध्ये कानपूर या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये सरोजिनी नायडू यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ओके, एकूण 5 महिलांनी राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1917 मध्ये सर्वप्रथम कोलकाता या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी ॲनी बेझंटनी पहिल्यांदा 1917, ज्या पहिला विदेशी आणि पहिल्या भारतीय म्हणजे पहिल्या महिला असं म्हणू आपण, पहिल्या भारतीय महिला म्हटलं तर 1925 सरोजिनी नायडू, त्यानंतर 1933 नीलसेन गुप्ता यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. हे स्वातंत्र्याच्या आधी 3, स्वातंत्र्याच्या नंतर इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी या राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर एकूण 5 महिलांनी राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. गांधीजींनी एकाच वेळच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं 1924 बेळगाव या ठिकाणचं, राईट. त्याचबरोबर या राष्ट्रीय काँग्रेसच्या एकूण स्वातंत्र्याच्या आधी सर्वाधिक काळ जे आहे, आपण म्हणू सर्वाधिक काळ जे अध्यक्षपद, काही क्वेश्चन अशा प्रकारे स्टेटमेंट वाईज तुम्हाला आल्याच्या नंतर ही माहिती असणं आवश्यक, म्हणून त्याबद्दलची इथे आपण सुरुवातीला माहिती घेतोय. तर 1940 ते 44 या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचं सर्वाधिक काळ अध्यक्षपद जे आहे तर मौलाना आझाद यांच्याकडे होतं, बरोबर. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसला भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद ज्यावेळेस भारत इंडिपेंडेंट झाला म्हणजे 15 ऑगस्ट 1947 त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद कोणाकडे होतं? JB कृपलानी. हे लक्षात घ्यायचं नाव आपल्याला, हे एक महत्वाचा भाग. आणि आता स्वातंत्र्याच्या नंतर आपण पाहिलं, आणि स्वातंत्र्याच्या नंतर सर्वाधिक काळ सोनिया गांधी यांनी या काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, जवळपास 1998 ते 2017 पर्यंत. अशी काही प्रमुख माहिती आपल्याला घ्यायची. आणि याचबरोबर आणखीन काय म्हणजे ग्रामीण भागातील अधिवेशन असेल, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भूषवलेलं अधिवेशनाचं कोणत्या ठिकाणी वगैरे किती वेळा, असे काही जे आहेत तर ते तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या घटनेनुसार ते पुढे येणारच आहेत. ओके, मवाळगड, जहालगड, गांधीजी यामध्ये काही अधिवेशनाचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. बिफोर त्याच्या आधी सुरुवातीचे एक 10-12 अधिवेशन आपल्याला पाहायचे आहेत. आणि आता जे मेन्शन केलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या महत्वाच्या व्यक्तींबद्दल, याचा एक थोडक्यात आपल्याला आढावा या ठिकाणी पीपीटीच्या स्वरूपात, नोट्सच्या स्वरूपात म्हणून आपण ते घेऊया. आणि त्यानंतर मग क्वेश्चन आणि मग नंतर मवाळ गटाचा कालखंड जो आहे तो आपल्याला अभ्यासायला सुरुवात करायची आहे. क्लिअर? येस, नारायण चंदावरकर, आराध्या यांनी मग अशी मेन्शन केलं होतं, करेक्ट आन्सर असेल. तर पुढे जाणून घेऊया मग राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व वाटचाल. आलं लक्षात कशा पद्धतीने त्याची सुरुवात आपण म्हणतोय? अनेक संस्था संघटना होत्या, त्याच्या माध्यमातून त्याचं एकत्रीकरण म्हणून आपण थोडक्यात. त्यानंतर मात्र राष्ट्रीय काँग्रेसची वाटचाल आपल्याला दिसून येते आणि अनेक व्यक्ती या राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून मग आपलं कार्य पुढे पार पडताना दिसत आहेत, ज्याची सुरुवात त्या ठिकाणी अशा प्रकारची काँग्रेस स्थापन केली जावी ते ॲलन ह्यूम यांनी मेन्शन केलेलं होतं यांच्या पुढाकारानं. ओके, 1885 यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. तर बस पुढील पॉईंट जे आता सगळं सांगितलं माहिती थोडक्यात, त्यात आणखीन एखाद्या 2 पॉईंट ऍड असतील आणि ती माहिती इथे आपण आता नोट करून घेऊया. पहा, ॲलन त्यांचं नाव पूर्ण ॲलन ऑक्टेव्हियन, ओके, AO ह्यूम असं म्हटलं जातं, या निवृत्त स्कॉटिश ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याच्या पुढाकाराने कधी 28 डिसेंबर 1885 या वर्षी राष्ट्रीय सभेची स्थापना किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, कोणते एकच, त्याची स्थापना करण्यात आलेली होती. तर प्रामुख्याने यात त्यांना कोणाचं सहकार्य लाभलं त्या व्यक्तींची नावे माहिती असणं आवश्यक. तर सर विल्यम वेडनबर्न हे एक नाव लक्षात ठेवा, आणि सर हेनरी कॉटन या 2 निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांचंही त्यांना या स्थापनेकरिता सहकार्य लाभलेलं होतं. ओके, यांच्या पुढाकारानं म्हणून आपण थोडक्यात या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सुरुवातीला करण्यात आली होती 1885. पहिलं अधिवेशन ते कुठे भरण्यात आलं, मग मुंबई, याबद्दलची माहिती थोडक्यात पुढे घेऊया. त्याचबरोबर आणखी एक पॉईंट ऍड करायचं महत्वाचं असेल, या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सुरुवातीला महाराष्ट्रातील काही व्यक्ती होते महत्वाचे, त्यांची नावे लक्षात ठेवायची आहेत. गोपाळकृष्ण गोखले असतील, गंगाधर भाऊ म्हस्के, गोपाळ गणेश आगरकर व फिरोजशाह मेहता यांचा यात प्रामुख्याने सहभाग होता. ओके, गोपाळकृष्ण गोखले, म्हस्के, आगरकर आणि मेहता महाराष्ट्रातनं राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत कोण व्यक्ती होते. काही प्रमुख मवाळ गटाचे नेतेही म्हणून त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो.
मग पुढं पहिलं अधिवेशन, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन जे पुणे या ठिकाणी प्रस्तावित होतं, मात्र आपल्याला दिसून येतं की पुण्यात कॉलरची साथ पसरली असल्या कारणाने हे काँग्रेसचं अधिवेशन जे आहे तर पुण्याऐवजी मुंबई या ठिकाणी ते आयोजित करण्यात आलेलं होतं. पहिलं अधिवेशन 1885. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे इथे प्रस्तावित होते, मात्र कॉलराची साथ पसरल्याने 28 डिसेंबर, पहिला आधी पुणे इथे होतं मात्र पुणे इथे झालं नाही. 1885 मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन पार पडलं. ठिकाण गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. आयोजन कोणी केलं होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. हे लक्षात ठेवायचं महत्वाचं असेल, कारण काही क्वेश्चन जे असतात परीक्षेमध्ये विचारत असताना प्रमुख बाबी तर आहेतच. स्थापना कधी झाली, कोणत्या ठिकाणी, प्लेस वगैरे, इयर, पहिले अध्यक्ष वगैरे आपण ते नोट करतो, मात्र आयोजन प्रामुख्याने याचं आयोजन करण्यासाठी महत्वाचा वाटा किंवा पुढाकार ज्याने घेतला होता तेच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तुमच्या लक्षात यायला हवं लगेच, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना ज्यावेळेस 85 मध्ये काँग्रेसची स्थापना होण्याच्या आधीच होते, त्यावेळेस कोणाच्या पुढाकारानं किंवा कोण असतात व्यक्ती सांगता येईल, नावं आपण संस्था संघटना पाहिलेल्या आहेत. सांगा मग, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हटलं की 3 व्यक्ती आपल्याला आठवायला हवेत. सुरुवातीला 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली होती, बरोबर. त्याच पुढे म्हणू आपण नाव हे चेंज करून म्हणू 1885 मध्ये 3 व्यक्ती संस्थापक सदस्य त्यांची नावे तुम्हाला इथे मेन्शन करायचे. पहा, रिव्हिजन होत राहणं आवश्यक. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आलं की लगेच मग आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे, अरे हा 1885 कोणी स्थापन केलेलं होतं. आठवतंय? नावं सांगू शकता? येस, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण मेन्शन करायचे आहेत. येस सुनील. पहा, सांगा आन्सर. आठवते नाव? बरेच संस्था संघटना आपण पाहिलेल्या आहेत. लास्ट टाइम तेच आपला मेन टॉपिक होता आणि त्याच्यावरती क्वेश्चन पण आयोगाने विचारलेला आहे. ओके, बॉम्बे असोसिएशन, त्यानंतर हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा. आठवतात नावं कोणाला? यस, एक व्यक्तीचे नाव सांगितलं तरी चालेल, बाकी मी 2 सांगतो. चला, फिरोजशाह मेहता. ओके, यस सुनील मेहता, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि केटी तेलंग. ओके, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हटलं 3 व्यक्तींची नावे लक्षात ठेवायचे. पुढे ते महत्वाचं असेल. या राष्ट्रीय काँग्रेसचं आयोजन जे आहे तर त्यांच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलं होतं, जे गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरवण्यात आलं आणि 1885 या वर्षी. कुठे? ते मुंबईमध्ये. हे लक्षात ठेवायचे प्रॉपर. त्यामुळे त्याबद्दल क्वेश्चन आलाच तर आयोजक कोणाच्या वतीने आयोजन ते महत्वाचं असेल. अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आणि इथेच ते लगेच मेन्शन केले आपण. पहिला अध्यक्ष असल्या कारणाने ते नोट करणं गरजेचं आहे. बाकींच्या व्यक्ती महत्वाचे जे मावळ गटाचे नेते आहेत, स्पेशली आपण ते मावळ गटाच्या कालखंडात त्यांच्याबद्दल मेन्शन केलेलं आहेच, म्हणजे दुसरे दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे वगैरे. मात्र पहिल्या अध्यक्षांच्या बाबतीत त्यांना अनुसरून 4 पॉईंट त्यांच्याबद्दल इथे मेन्शन केले जे महत्वाचे. तर योमेशचंद्र बॅनर्जी आहेत तर ते कलकत्ता उच्च न्यायालयात वकील म्हणून त्या ठिकाणी काम करायचे. त्यांनी ख्रिश्चन धर्म देखील स्वीकारलेला होता. क्वेश्चन जर असेल त्यांच्याविषयी, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्षांच्या विषयी अथवा योमेशचंद्र बॅनर्जी यांच्याविषयी खालील विधाने अभ्यासून काय खरे आहे किंवा योग्य आहे, चुकीचं काय आहे हे विधान विचारले जाऊ शकतात, म्हणून ही आपल्याला विधानं माहिती असणं गरजेचं आहे. तर कलकत्ता येथे उच्च न्यायालयात त्यांनी वकील होते. ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारलेला होता. तसेच देशातील पहिल्या 4 बॅरिस्टर पैकी एक महत्वाचे म्हणून त्यांना ओळखलं जायचं. तसेच 1892 मध्ये ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सची त्यांनी निवडणूक लढवलेली होती. पहिले ते भारतीय ठरले होते निवडणूक लढवणारे, मात्र ते निवडून येऊ शकले नाहीत. थोडंसं डिवायडेशन करून याची माहिती घेऊ. तुम्हाला इथे काही जणांनी जर आधीच अभ्यासलेलं असेल थोडंफार हाऊस ऑफ कॉमन्स किंवा याची निवडणूक लढवणारे म्हणले की आपल्याला दादाभाई नौरोजी लगेच आठवलेले असणार आहेत. 1892 ते 95 ते पॉईंट क्लिअर करतो. त्यावेळेस दादाभाई नौरोजी यांनी हाऊस ऑफ कॉमन्सची निवडणूक लढून त्या ठिकाणी म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सचे आणि किंवा ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद म्हणून दादाभाई नौरोजी यांचा उल्लेख होतो आणि तेच पहिले व्यक्ती आहेत. मात्र इथे काय म्हटलेलं आहे, कारण हे पाहता यातनं फरक स्पष्ट करून परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. मग क्लिअरिटी ठेवा. सुरुवातीला हाऊस ऑफ कॉमन्सची निवडणूक लढवणारे पहिले व्यक्ती कोण? पराभूत झाले हा वेगळा भाग. हाऊस ऑफ कॉमन्सची निवडणूक लढवणारे पहिले भारतीय व्यक्ती योमेशचंद्र बॅनर्जी
हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मात्र निवडून ते येऊ शकले नाहीत. निवडून येणारे पहिले हिंदी सभासद म्हणून त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांचा उल्लेख आपल्याला करायचा, हे लक्षात घ्या. म्हणून तो पॉईंट मी क्लिअर केला आणि तो आपण दादाभाई नौरोजी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आलं लक्षात? यात मात्र कन्फ्युजन नको. मात्र ते निवडून येऊ शकले नव्हते योमेशचंद्र बॅनर्जी. ओके, ही क्लिअरिटी, हे क्लिअर असू द्या. म्हणजे स्टेटमेंट पाहायचे आहेत. क्वेश्चन मध्ये काय होतं विचारलं गेल्याच्या नंतर आपल्याला गडबड जी होती ती आपल्याला टाळायची आहे याच कारणास्तव. तर एकूणच सचिव जे होते आयुध्यनाथ कुंजरू आणि देशातील एकूण 72 प्रतिनिधी त्या ठिकाणी या पहिल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला 1885च्या अधिवेशनाला एकूण प्रतिनिधी उपस्थित असणारे 72. क्लिअर? महत्वाचे पॉइंट्स. सचिव पहिल्यांदा, म्हणजे बाकीच्या सर्व अधिवेशनाचे सचिव वगैरे माहिती असणं काही गरजेचं नाहीये, फक्त पहिलं अधिवेशन असल्यामुळे आपण ते इथे थोडंसं मेन्शन केलेलं आहे, ते नाव लक्षात ठेवा. आणि 72 प्रतिनिधींनी या अधिवेशनाला उपस्थिती लावलेली होती. काही सदस्यांची नावे, मग आता मोस्टली इथे पहिलं अधिवेशन असल्यामुळे काही प्रमुख सदस्य जे होते त्यांची नावे फक्त मेन्शन केली आहेत. एकदा पाहू, रीड करून घेऊ. दादाभाई नौरोजी, त्यानंतर फिरोजशाह मेहता प्रमुख नेते, के.टी. तेलंग, दिनशा वच्छा, नरेंद्रनाथ सेन, गिरिजाभूषण मुखर्जी, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, आगरकर, लोकमान्य टिळक, वीर राघवाचार्य, पी आनंदाचार्लू. ओके, चालू असं ते पी आनंदाचार्लू, रंगैया नायडू, सुब्रमण्यम अय्यर, गंगाप्रसाद वर्मा, मोतीलाल नेहरू आणि न्यायाधीश चंदावरकर. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं असेल. आणि चंदावरकर बद्दल काय, पहिले मराठी अध्यक्ष, हे कायमचं लक्षात ठेवा, यानंतर विसरायला नको. क्वेश्चन आला विधानात्मक स्वरूपात वगैरे ते माहिती असणं गरजेचं. काही प्रमुख व्यक्ती सदस्य ज्या उपस्थित होते. पहिल्या अधिवेशनाचे काही मग वैशिष्ट्य किंवा काय मागणी पण करण्यात आली, या सर्व पॉइंट्स इथे थोडक्यात पाहूया आपण. भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक देखील करण्यात आली होती. रॉयल कमिशन कशा संदर्भात नेमणूक करण्यात आली आणि कधी, कोणत्या वर्षी किंवा कोणत्या अधिवेशनात काँग्रेसच्या, असा एक क्वेश्चन असेल तर हे लक्षात ठेवायचं आहे. 1885च्या पहिल्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये या रॉयल कमिशनची नेमणूक, जी भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्याकरिता, उद्देश लक्षात घ्या. त्यानंतर भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे, केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी घ्यावेत, त्याचबरोबर ICS परीक्षा इंग्लंड प्रमाणे भारतातही घ्यावी आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून वयवर्ष जे आहे 23 पर्यंत असावं असं तिथे नमूद करण्यात आलं होतं. कोणत्या अधिवेशनात? पहिल्या अधिवेशनातील काही ठराविक पॉइंट्स जिथे जास्त महत्वाचे असतील, काही अनाउन्समेंट करण्यात आली असेल, त्या अधिवेशनातले उद्देश, त्याचे पॉइंट्स, मागण्या वगैरे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं मात्र इथे आवर्जून मेन्शन केलेलं आहे आणि महत्वाचे, याला अनुसरून एक क्वेश्चन परीक्षेमध्ये डीपली विचारले गेलेच तर ही माहिती आपल्याकडे मित्रांनो असणार आहे. तसेच पुढं लष्करी खर्च कमी करावा व त्यात इंग्लंडचाही वाटा असावा, भारतीय मालाला संरक्षण दिले पाहिजे, मिळेल असे धोरण ब्रिटिशांनी अवलंबावे, मिठावरील रद्द कर जो आहे तो रद्द करावा, शेतकऱ्यांवरील कराचा बोजा जो आहे, जे टॅक्स भरायला लागायचा अतिप्रमाणात, तो हलका करावा आणि जे ब्रह्मदेश आहे आताचं म्यानमार ते खालसा करू नये. अशा प्रकारचे काही महत्वाचे ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आले होते पहिल्या अधिवेशनातील. ओके, क्वेश्चन पुढे असाही असणार आहेत. अधिवेशनाचे अध्यक्ष, ठिकाण वगैरे हा भाग झालाच झाला. दुसरीकडे आपल्याला या अधिवेशनाबद्दल क्वेश्चन विचारत असताना प्रमुख मागण्या काय होत्या किंवा प्रमुख वैशिष्ट्य किंवा म्हणजे उद्देश काय होता, याला अनुसरून 3-4 स्टेटमेंट असू शकतात, त्यापैकीच यातनं असणार आहेत. त्यामुळे हे व्यवस्थितरित्या ते नोट करावायचं आहे. ओके, फर्स्ट महत्वाचा, पहिलं अधिवेशन महत्वाचं असल्या कारणाने त्यातील काही बारकावे आपण इथे पाहिलेले आहेत. त्यानंतर मग आता नेक्स्ट, पहिल्या अधिवेशनाबद्दल थोडक्यात माहिती. आता प्रमुख काही अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष माहिती असणं आवश्यक, त्याला अनुसरून क्वेश्चन आपल्याला अलीकडच्या काळ म्हणजे आतापर्यंतही क्वेश्चन आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाविषयी आणि मोस्टली आपल्याला दिसतं की ठराविकपणे काही अधिवेशनाचे ठिकाण, इयर सुरुवातीचेच, तर ते माहिती असणं गरजेचं. पहिलं तर आहेच आहे. तर दुसरं अधिवेशन, दादाभाई नौरोजी हे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि कलकत्ता या ठिकाणी ते अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं आणि जवळपास 440 प्रतिनिधी हे उपस्थित. 434 पुढे आकडा तुम्हाला पाहायला मिळेल, पुढे 440, तर 440 हा एक आपल्याला करेक्ट आकडा म्हणून आपण. एवढे प्रतिनिधी त्या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे अगदी दुप्पट तिप्पट म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याच्यापेक्षा जास्त प्रतिनिधी आता वाढल्याची संख्या दिसते दुसऱ्या अधिवेशनाला. पहिल्या अधिवेशनाला आपण पाहिलं आकडेवारीच्या नुसार विचारलं गेलं प्रतिनिधित्व किती होते उपस्थित, तर पहिल्या अधिवेशनाबद्दल विचारतील 72 प्रतिनिधी आणि दुसऱ्या अधिवेशनाला काँग्रेसच्या एकूण 440 प्रतिनिधी उपस्थित होते. दादाभाई नौरोजी हे दुसऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. दादाभाईंनी 3 वेळा
राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पहा लक्षात घ्या, 1886 हा एक भाग झाला. दुसऱ्यांदा कधी 1893, ओके, आणि तिसऱ्यांदा 1906. क्लिअर, अशी 3 वेळा दादाभाई नौरोजी 93, 1906 त्यांच्यामध्ये येईलच ते आणखी डीपली, आपण ते पाहूच ठिकाण वगैरे व्यवस्थित. तर 1893, 1906 आणि 1886 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद दादाभाई नौरोजी यांनी भूषवलेलं होतं. दुसरं अधिवेशन मात्र कलकत्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. यानंतर तिसरे अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं. पहिल्या 2-3 अधिवेशनाचेच आपण सदस्य संख्या किंवा प्रतिनिधी जे आहेत उपस्थित होते तेवढे ते मेन्शन केले, बाकीचे काही आता नंतर गरज नाहीये. प्रामुख्याने जिथे कुठे आकडा येईल मेन्शन केलेला तेवढंच लक्षात ठेवा. तिसरे अधिवेशन 1887, अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष. याआधी आपण पाहिलं दादाभाई नौरोजी पहिले पारशी अध्यक्ष होते, हे पहिले मुस्लिम अध्यक्ष. ठिकाण मद्रास या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. मुंबई फर्स्ट, सेकंड कलकत्ता, तिसरं मद्रास. प्रॉपर ठिकाण लक्षात ठेवा. आणि जवळपास 607 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. ओके, यस यस विशाल. खालसा मीन्स व्हॉट? ओके, खालसा म्हणजे आपण पाहिलेलं आहे. पहा 1857च्या उठावाच्या वेळेस पाहिलं, त्याच्या आधी पाहिलं, अनेक संस्थाने जे आहेत खालसा धोरण डलहौसीने राबवलं होतं. ते खालसा करणं म्हणजेच काय? थोडक्यात त्या संस्थानाचा आता कोणीही पुढे राजा बिजा म्हणून ते तिथे राहणार नाही आणि ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली ते येईल आणि सरकारी मालमत्ता म्हणून आपण किंवा सरकारच्या अधिपत्याखाली येईल ते. ओके, तो भाग जो आहे. तर जे काही संस्थाने होते ते खालसा करण्याचं धोरण डलहौसीने राबवलेलं होतं आणि त्यामुळेच पुढं मोठ्या प्रमाणात आपल्याला लगेच 1857चा उठाव देखील दिसून येतो, कारण सर्व राजांना ते मान्य नव्हतं, मात्र त्याने ते धोरण राबवलं होतं. क्लिअर, आपण तेव्हा पाहिलं होतं. कदाचित तुम्ही सुरुवातीपासून सेशन अटेंड केलं नसाल, त्या सेशनला व्यवस्थित पाहू शकता. तुमचा क्वेश्चन आता आहे तरी मी इथे ते मेन्शन केलेलं आहे. क्लिअर, चला यानंतर नेक्स्ट वन पुढील भाग जो असेल तर या तिसऱ्या अधिवेशनाचा विषयीचा बद्रुद्दीन तय्यबजी मद्रास. ठिकाण लक्षात ठेवायचे, प्रॉपर अध्यक्ष कोण होते आणि प्रतिनिधी उपस्थित. आपण पहिल्या 3 अधिवेशनाचं इथे मेन्शन केलेलं आहे, एवढंच लक्षात असू द्या. नेक्स्ट वन पुढील भाग आपण जाणून घेऊया. 4थं अधिवेशन या राष्ट्रीय सभेचं. जे विद्यार्थी क्वेश्चन तुम्हाला तर क्रिएट होतील, जर सुरुवातीपासून तुम्ही सेशन अटेंड केलात तर प्रमुख जे आहेत मेन संस्थाने खालसा धोरण काय, वसाहतवाद म्हणजे काय, वसाहती म्हणजे काय, वखार म्हणजे काय, प्रबोधन म्हणजे काय, आधुनिक म्हणजे काय, हे काही शब्दप्रयोग आपण केलेले आहेत. हे सर्व तुम्हाला त्याकरिता आपले सेशन अटेंड करावं लागेल, त्यातनं तुमच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. तरी अधूनमधून आपण ते मेन्शन करीत राहूच, मात्र लक्षात ठेवा सेशन मात्र रेग्युलर अटेंड करत राहा, त्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, 4थं अधिवेशन. जॉर्ज यूल हे अधिवेशनाचे अध्यक्ष आणि एकूणच ते पहिले परदेशी अध्यक्ष. ओके, विदेशी म्हणा किंवा परदेशी अध्यक्ष जॉर्ज यूल. अलाहाबाद आताचं प्रयागराज या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. कधी? 1888. हे लक्षात ठेवायचंय, कारण काय होतं गोंधळ, नेमकं आपल्याला अधिवेशनाच्या जे जोड्याला वगैरे स्वरूपात क्वेश्चन पाहायला मिळत आहेत, कधी कोणतं अधिवेशन झालेलं आहे आणि कोण अध्यक्ष हे मात्र लक्षात राहत नाही. त्यासाठी मग रिव्हिजन मस्ट आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं. 1885 ते 1890 हा एक पहिला टप्पा असेल महत्वाचा. इथपर्यंतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला कोण आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. इयर, अध्यक्ष आणि ठिकाण ह्या सर्व बाबी इथे महत्वाचं असतील. याच काळात लॉर्ड डफरीने शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातलेली होती. यामुळे त्याचा मोठा दूरगामी परिणाम होईल आणि या सरकारी अधिकाऱ्यांच्यामुळे आणखीन खतपाणी घातलं जाईल आणि पुढे परत आपल्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात रोष देखील पत्करावा लागेल स्वतःला आपल्याला, आणि त्यामुळे ते आपलं नुकसान होईल हे त्याचं धोरण राहिलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की शासकीय कर्मचाऱ्यांनी मात्र या काँग्रेसच्या अधिवेशनाशी काँग्रेसशी संबंध ठेवायला नाही पाहिजे. अति अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणून त्यांनी काँग्रेसला हिनवलं देखील होतं. कोणी? या लॉर्ड डफरीनने. डफरीन काय होता? या 1884 ते 1888च्या दरम्यान भारताचा व्हॉइसरॉय आणि लॉर्ड रे मुंबईचा गव्हर्नर. हे सातत्याने रिपीट करतो, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं गेल्याच्या नंतर माहिती असणं गरजेचं आहे. 5वं अधिवेशन मग यानंतरचं 1889 सर विल्यम वेडरबर्न ओके हे अध्यक्ष होते आणि 5वं अधिवेशन जे आहे मुंबई या ठिकाणी ते आयोजित करण्यात आलेलं होतं. सरळ म्हणजे 4थं 5वं दोन्ही आपल्याला ब्रिटिश व्यक्ती दिसत आहेत. वेडरबर्न, जॉर्ज यूल 1888, 1889 वेडरबर्न मुंबई या ठिकाणच्या अधिवेशनाचा अध्यक्ष. या अधिवेशनात भारतीय प्रतिनिधींची संख्या कायदेमंडळात वाढवण्याची मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला होता.
आता काही अधिवेशनाच्या बाबतीत प्रमुख जे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे, एखादा महत्त्वाचा ठराव असेल, काही अनाउन्समेंट केली गेली असेल, ते कोणत्या अधिवेशनात, असा क्वेश्चन सरळ सरळ परीक्षेला विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे पहा काय क्वेश्चन, भारतीय प्रतिनिधींची संख्या कायदेमंडळात वाढवण्याची मागणी कोणत्या अधिवेशनात करण्यात आली. ओके, किंवा स्टेटमेंट पण दिलं जाईल, 4 स्टेटमेंट असतील, 3 स्टेटमेंट असतील, तिसऱ्या अधिवेशनात करण्यात आली, दुसऱ्या अधिवेशनात करण्यात आली. हे प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे कितवं अधिवेशन होतं ते. ओके, परत त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी भूषवलेलं होतं, कोणत्या ठिकाणी, या सर्व गोष्टी एकमेकांशी आता आपल्याला ते कनेक्ट कोणत्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे. क्लिअर. 5वं अधिवेशन 1889 मुंबई वेळनबर्न या अधिवेशनाचे अध्यक्ष. लेक्चरच्या माध्यमातून एकदा ऐकल्यानंतर सिक्वेन्स आणि ती कशा पद्धतीने माहिती देतोय हे तुम्हाला प्रॉपर थोडंसं एकदा तुमच्या डोळ्याखालनं आणि ऐकून पण एकदा म्हणजे कानाखालनं गेल्याच्या नंतर मात्र तुम्हाला याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, तरच आपल्याला PYQ पाहून रिव्हिजन करणं गरजेचं आहे, तरच प्रश्नांची उत्तरे देता येतील. हे क्लिअर असू द्या. यानंतर या अधिवेशनात महिलांनी पहिल्यांदा सहभाग घेतला होता, हा एक महत्वाचा मुद्दा. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे काही मुद्दे असतील प्रत्येक अधिवेशनातील सुरुवातीच्या काळातील एक 5-6 त्या अधिवेशनात काही महत्वाचे मुद्दे जाणून घेत असताना आपल्याला हा इथे महत्वाचा असेल की सुरुवातीला पहिल्यांदाच अधिवेशनात महिलांचा सहभाग आणि एकूण 10 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. म्हणजे आपल्याला दिसून येत आहेत पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, त्यानंतर स्वर्णकुमार देवी, कादंबिनी गांगुली, शेवंताबाई त्र्यंबक, तसेच शांताबाई निकंबे यांचा यात आपल्याला समावेश असल्याचं दिसून येतं. काही महत्वाच्या महिलांचा यादी आपण इथे मेन्शन केलेली आहे. ठीक आहे, ही नावे लक्षात ठेवायची आहेत. महिला प्रतिनिधी एकूणच कितव्या अधिवेशनात त्यांचा सहभाग, कितवं अधिवेशन आहे, 5वं, बरोबर. 5व्या अधिवेशनात त्यांचा सहभाग. आपण 5वं अधिवेशन चाललेलं आहे, परत एकदा पहा, क्लिअर होऊन जाईल ते, नंतर परत कन्फ्युजन नको. 5व्या अधिवेशनाची माहिती घेतोय आपण. 2 पॉईंट महत्वाचे. यात कायदेमंडळात म्हणजे भारतीय प्रतिनिधी वाढवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे महत्वाचं, एकूण या अधिवेशनात महिलांनी पहिल्यांदा सहभाग घेतलेला होता आणि 10 महिला, त्यात प्रमुख महिलांचे विचारले जातात किंवा महाराष्ट्रातनं कोण सहभाग होतं असं विचारलं जातं. तर पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शेवंतीबाई त्र्यंबक. क्लिअर. महत्वाचे माहिती असणं गरजेचं. यानंतर मग इतर काही महत्वाचे आपण काय केलेलं आहे, एकूणच 10 ते 11 अधिवेशनं सरळ इथे मेन्शन केलेले आहेत. त्याबद्दल कुठल्या अधिवेशनाबद्दल विचारलं गेल्याच्या पुढचे अधिवेशन, पहिले 5 ते 6, नंतर त्याच्या पुढचे विचारले जाऊ शकतील. त्यामुळे आपण काही काँग्रेसचे महत्वाचे अधिवेशन, कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे अधिवेशन, कितवं आहे ते, वर्ष आणि त्याचं म्हणजे अध्यक्ष कोण आणि ठिकाण, हे सर्व मेन्शन केलेलं आहे. तर आपण पाहूया अधिवेशन, वर्ष, अध्यक्ष आणि ठिकाण या पद्धतीनं 5 आतापर्यंत पाहिले होते. 6वं अधिवेशन जे होतं 1890 या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं, त्याचे अध्यक्षपद फिरोजशाह मेहता यांनी ते अध्यक्षपद भूषवलं होतं. जे अधिवेशन कुठे, कोलकाता या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. तर दुसरं, त्यानंतर 7वं अधिवेशन जे आहे तर 1891 या वर्षी कोण अध्यक्ष, पी आनंदाचार्लू हे अध्यक्ष होते आणि नागपूर या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं. तर 8वं अधिवेशन परत योगेशचंद्र बॅनर्जी यांनी दुसऱ्यांदा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवल्याचं दिसतं. 1892च्या जे आताचं प्रयागराज आणि आधीचं नाव फक्त मेन्शन केलं अलाहाबाद या ठिकाणी ते अधिवेशन आयोजन करण्यात आलेलं होतं. ओके, काही महत्वाचे 11 अधिवेशन आपण इथे मेन्शन केलेले आहेत सुरुवातीचे. त्यामुळे 1890च्या पुढच्या अधिवेशनाबद्दल विचारलेलं आहे परीक्षेमध्ये, कोण अध्यक्ष वगैरे ठिकाण याबद्दल. त्यामुळे प्रमुख अधिवेशन इथे माहिती असणं गरजेचं. यानंतर मग पुढे कंटिन्यू करू. परत एकदा पाहून घेतो मी व्यवस्थित ते अधिवेशन 9वे, 10वे आणि 11वे. क्लिअर, इथपर्यंत आपण ते पाहिलेलं आहे. तर 9वं अधिवेशन जे होतं 1893, आत्ताच उल्लेख केला, दादाभाई नौरोजी यांनी 3 वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर दादाभाई नौरोजी यांचं हे दुसरं अधिवेशन होतं, लाहोर या ठिकाणी भरण्यात आलेलं, ज्यांनी ते म्हणजे दुसऱ्यांदा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यानंतर मग 10वं अधिवेशन 1894 अल्फ्रेड वेब मद्रास या ठिकाणच्या अधिवेशनाचा अध्यक्ष. तर 11वं अधिवेशन जे आहे म्हणजे स्थापन झाल्यापासून आता 11th अधिवेशन, ज्यावेळेस आता पुण्याला संधी मिळाली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईनंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. हे एक थोडंसं विशेष लक्षात ठेवा. मुंबईला सोडून पहिल्यांदाच महाराष्ट्रात दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी अधिवेशन भरण्यात आलेलं होतं आणि त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे किंवा पुणे या ठिकाणच्या पहिल्या अधिवेशन, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद असं विचारलं जाऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. ओके, पुणे या ठिकाणी भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी, उमेशचंद्र बॅनर्जी नाही, कारण ते मुंबई या ठिकाणचं अधिवेशन झालेलं होतं 85ला,
तिथे. तर लक्षात ठेवा, हे एक महत्वाचा भाग असेल. वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याला पाहायचं आणि तिथे आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग काही प्रमुख अधिवेशने जे उल्लेख केला होता मगाशी, मग मराठी अध्यक्ष कोण, मग रौप्य महोत्सवी अधिवेशन म्हणजे एकूणच 25वे वर्ष जे होतं समजा त्याच्या संदर्भात, त्यानंतर 50वे 100वे, त्यावेळेस 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे 1885, 100वे नाही म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत आहे, ते लक्षात घ्या. कारण मधल्या काळात, दरम्यानच्या काळात राष्ट्रीय काँग्रेसचे काही अधिवेशनाला खंड पडला होता, ते रेग्युलरली भरवले गेले नव्हते, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आपल्याला फक्त वर्ष जाणून घ्यायचं, म्हणजे 25 वर्ष, 25वे वर्ष असं अधिवेशनाचं नाही, म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने 50 वर्ष आणि 100 वर्ष ते पण आपण इथे मेन्शन केले, स्पेशली ते अधिवेशन माहिती असावेत या कारणास्तव. तर पहिले मराठी अध्यक्ष जर पाहिलं आपल्याला, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष नारायण गणेश चंदावरकर, वर्ष 1900 आणि ठिकाण लाहोर या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. क्वेश्चन त्यांचं नाव मेन्शन न करता असं असू शकतं, लक्षात घ्या. कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनातला पहिले मराठी अध्यक्ष लाभले होते असा प्रश्न, म्हणजे वन लाईनर नाही, म्हणजे आलं लक्षात तुमच्या स्टेटमेंट वाईज असेल, म्हणजे मेन्शन केलं जाऊ शकतं की मुंबई किंवा मद्रास किंवा कलकत्ता या ठिकाणी पहिल्यांदाच मराठी व्यक्तीने त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मग ते चुकीचं असेल, कारण लाहोर, हे लक्षात ठेवा, लाहोर या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद पहिल्यांदाच एका मराठी व्यक्तीकडे आलं होतं, ते म्हणजेच नारायण चंदावरकर हे 1900 या वर्षीच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. दुसरीकडे 1909 या वर्षी 25वे वर्ष होतं, म्हणजे 25 वर्ष म्हणून आपण स्थापन झाल्यापासून काँग्रेसचं, आणि त्यामुळे रौप्य महोत्सवी अधिवेशन म्हणून 25वे जे आहे, तर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली कुठे परत लाहोर या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं. प्रमुख अधिवेशनात फक्त आपण पाहतोय, लक्षात घ्या सुरुवातीला. बाकीच्या अधिवेशन येतीलच ज्या वेळेस तिथे कालखंड आपण अभ्यासणार आहोत, मावळगड, जहालगड, गांधीयुग, त्या दरम्यान आणखीन काय अधिवेशन अभ्यासायचे आहेत. तत्पूर्वी राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्याच्या नंतर किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्याच्या नंतरचे काही महत्वाचे अधिवेशन. पुढं पहिल्या महिला अध्यक्ष. ओके, तर पहिल्या महिला अध्यक्ष 1917, इयर लक्षात ठेवा प्रॉपर. कलकत्ता या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद ॲनी बेझंट यांनी भूषवलं होतं. ज्या पहिल्या महिला, म्हणजे स्थापन झाल्यापासून राष्ट्रीय काँग्रेसचं पहिल्या अधिवेशनापासून पहिलं महिला अध्यक्ष होण्याकरिता 1917 हे साल उजाडावं लागलं असं म्हणू आपण. आणि काँग्रेसचं 43वे जे अधिवेशन भरलं होतं 1924 या वर्षी, कुठे, बेळगाव या ठिकाणी, तर या अधिवेशनाचं अध्यक्षपद महात्मा गांधीजी यांनी भूषवलेलं होतं. आता महत्वाची व्यक्ती असल्यामुळे त्यांचं ते एक मेन्शन केलेलं आहे. केवळ एकमेव एकाच काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद गांधीजींनी भूषवलेलं आहे. म्हणजे अगदी विचारांना पण इथे ते गांधीजी आपल्याला किती प्रगल्भ आहेत ते दिसून येतं, कारण त्यांना बऱ्याच पुढं या अधिवेशनाच्या अध्यक्षपदानंतर कंटिन्युअसली तुम्हीच अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवा असं सांगण्यात येऊ लागलं होतं. मात्र ते स्वतःलाही त्यांनी अनुकरण केलं होतं आणि इतरांच्या बाबतीत आपल्याला ते दिसून येतं. म्हणजे त्याचं उदाहरण पण आपण देऊ इथे, थोडक्यात माहिती घेऊन पुढे जाऊया, ज्याचा उल्लेख पुढे येणार आहे. तर गांधीजींनी आपल्याला तर संधी मिळाल्याच्या नंतर मग वारंवार आपल्याला संधी न मिळता ते पुढे लगेच दुसऱ्या व्यक्तीला मिळाली पाहिजे या उद्देशाने त्यांनी कधी परत अध्यक्षपद घेतलेलं नव्हतं. जे आज आपण पाहतो, म्हणजे राजकारणाचा एक भाग सोडा, परंतु आजचं जर पाहायला गेलं राजकारणाची स्थिती, किंवा आज गांधीजी असते तर आजचे गांधी, म्हणजे तेव्हाचे गांधीजी आणि आता जे काही काँग्रेसचं विचारधारा म्हणून आपण, जे आपण गांधीजींच्या नावाने त्यांनी हे करतात, परंतु खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खरं गांधीजींचा पूर्ण गोष्टीला विरोध असला असता. आणि म्हणजे आता पाहतो, म्हणजे राजा का बेटा राजा होंगा इस टाईप मध्ये असतात म्हणायला गेलं तर काँग्रेस जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं मागे की कोण अध्यक्ष पहिलं होतं, मग त्याचा मुलगा हेच चालतं. म्हणजे काँग्रेस म्हणून नाही, भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर म्हणून नाही, परंतु इतरही कुठल्याही घराणेशाही आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी. परंतु एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळते का हो? म्हणजे एखादा कार्यकर्ता राबतोय, त्याला अगदी मोठं केलं जातं का अचानकपणे? नाही. ओके, आता लक्षात आहे, कोणाचं एखाद्या व्यक्तीचं निधन झालं किंवा त्याच्या उत्तराधिकारी म्हणून त्याचाच मुलगा, त्याचाच पुतण्या, त्याचाच कोणीतरी काहीतरी पुढे चालू असतं. परंतु दिवस रात्र राब करणारा त्या का कार्यकर्ता आहे आणि खूप दिवसापासून आपल्यासाठी काम करतो, त्याला उचलून त्याला काही अध्यक्ष केल्याचं पाहायला मिळतं का आपल्याला? अजिबात नाही. मात्र गांधीजींचं एक चांगलं इथं उदाहरण देता येईल. त्यांनी परत कधीच अधिवेशनाचं अध्यक्षपद स्वतःही भूषवलं नाही, इतर कोणी भूषवत असेल तर त्याला विरोधही दर्शवला होता. त्याचं उदाहरण म्हणजे पहा, अगदी प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावरती होते नेताजी सुभाषचंद्र बोस, आणि 1938च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. हरिपुरा या ठिकाणी ते अधिवेशन पार पडलं होतं. मात्र पुढील वर्षी लगेच 1939 त्रिपुरी, जबलपूर जवळील त्रिपुरी या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसचं अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं. मात्र त्यावेळेस आधीच्या अधिवेशनाला गांधीजींनी नेताजींना सपोर्ट केला होता. म्हणजे 1938 जे अधिवेशन भरलं होतं तिथे मात्र नेताजींच्या अध्यक्षपदाला त्यांनी पूर्णतः सहमती दर्शवली होती. मात्र आता दुसऱ्या व्यक्तीला संधी दिली गेली पाहिजे म्हणून 1939च्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपद भूषवू नये
म्हणून त्यांनी विरोध दर्शवलेला होता. मात्र मग तिथे लोकांची एवढी म्हणजे हे होती, प्रचंड लोकप्रियतेच्या म्हणजे शिखरावरती ते म्हणजे प्रचंड लोकप्रियता त्यांना मिळाली होती, कोणाला, नेताजींना. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की पुढील अधिवेशनाचं अध्यक्षपद मीच भूषवणार. आणि मग इलेक्शन पार पडलं जातं. गांधीजींच्या वतीने पट्टाभी सीतारामय्या हे व्यक्ती होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोस दुसऱ्या बाजूने होते. मात्र तिथे गांधीजींच्या व्यक्तीला त्या ठिकाणी म्हणून पराभवाचा सामना करावा लागतो. नेताजी वरचढ दिसत आहेत आणि या अधिवेशनात पट्टाभी सीतारामय्याचा पराभव करून त्रिपुरी या ठिकाणच्या अधिवेशनाचं सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद नेताजींनी भूषवल्याचे आपल्याला दिसून येतं. हे थोडक्यात माहिती म्हणून त्याचा उल्लेख पुढे येईलच. परंतु गांधीजींचं म्हणजे जी विचारधारा जी होती म्हणून आपण, ते मात्र आपल्याला इथे अगदी आत्ताच्या धरून म्हणजे अगदी निस्वार्थपणे भावनेने, आणि म्हणूनच महात्मा ही पदवी देखील त्यांना मिळाली हे लक्षात घ्यायला काही हरकत नाही. बऱ्याच घटना आहेत पुढे आपल्याला त्या दिसून येतील. त्याच्या उदाहरणार्थ आपण गांधी युगामध्ये ते मेन्शन करणार आहोतच. इथे येऊ आपण तर एकमेव बेळगाव या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद जे आहे तर ते महात्मा गांधीजींनी भूषवलेलं होतं. बेळगाव 43वा. ते कितवं अधिवेशन होतं, कोणत्या वर्षीचं, हे इथे मेन्शन केलेलं आहे. काय महत्वाच्या बाबी असतील तर आपण ते गांधीजींच्या दरम्यान त्यांच्याबद्दलचा अभ्यास करीत असताना तिथे पाहूच. सध्या फक्त आपण टच अँड गो असं म्हणून ज्या ज्या ठिकाणचे महत्वाचे काँग्रेसचे अधिवेशन अध्यक्ष हे इथे मेन्शन केलेलं आहे. सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचं अध्यक्ष कोण, त्यानंतर मग राजेंद्र प्रसाद होते. सुवर्ण म्हणजेच कितवं अधिवेशन हे, 50वे. बरोबर. कुठे आयोजित करण्यात आलं होतं, मुंबई. आणि अध्यक्षपद भूषवलं होतं राजेंद्र प्रसाद यांनी, हे लक्षात ठेवा. तर महत्वाचे काही भाग इथे मेन्शन केलेले आहेत. तर अॅनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आणखीन असेच काही महत्वाचे ठराविक पॉइंट. तर स्वातंत्र्यापूर्वी सर्वाधिक काळ, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी म्हणजेच 1900 म्हणजे त्याची स्थापना झाली कधी, 1885चा हा कालावधी लक्षात घ्या. 1947 स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे. तर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष भूषवलेले व्यक्ती सर्वाधिक काळ कोण, मौलाना आझाद. 1940 ते 46 या दरम्यान ते आपल्याला दिसून येत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी कोण होतं मग राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष, महत्वाचे पॉइंट्स, आचार्य JB कृपलानी यांनी 1946 ते 47 या दरम्यान आपल्याला काँग्रेस अध्यक्ष दिसतात. तर स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस कृपलानी, हे लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले व्यक्ती कोण, मग सोनिया गांधी. 1998 ते 2017 स्वातंत्र्यानंतर. ओके, प्रश्न आधी नंतर हे दोन्ही लक्षात ठेवा. आणि 100 म्हणजे शताब्दी अधिवेशन म्हणजे 1885 शताब्दी, 100वे नाहीये, मधल्या काळात गॅप होता. तर एकूणच 100 वर्षे पूर्ण झाली होती काँग्रेसच्या. त्यावेळेस अध्यक्ष कोण होते, राजीव गांधी. क्लिअर. 25वे, 50वे, 100वे महत्वाचे अधिवेशन. पंडित मदन मोहन मालवीय 25 वर्ष, राजेंद्र प्रसाद 50 वर्ष, आणि आता इथे 85 100 वर्ष झाल्याच्या निमित्त राजीव गांधी, हे लक्षात ठेवा. आणि मग आता महिला अध्यक्ष, मागाशी उल्लेख केला होता 5 महिला अध्यक्ष इंट्रोड्यूस करीत असताना आपण, त्यातनंच कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी कोण अध्यक्ष होतं हे थोडक्यात आपण पाहूया. ओके. यानंतर मग वर्ष 1917 या वर्षी एकूण आपल्याला 5 अध्यक्ष दिसत आहेत महिला अध्यक्ष. तर 1917 पहिल्यांदा एनी बेझंट हे पहिले महिला अध्यक्ष, जे अधिवेशन कुठे, कलकत्ता या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसरं 1925 दुसऱ्या महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. आणि त्याचबरोबर यांच्याबद्दल आणखी एक माहिती काय ठेवायची आहे, पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष, शॉर्टमध्ये फक्त मेन्शन करतो मी. ओके. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू, जे अधिवेशन 1925 या वर्षी कानपूर येथे भरविण्यात आलेलं होतं. त्यानंतर मग 1933 दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष नीली सेन गुप्ता, कोलकाता या ठिकाणी अधिवेशन भरवण्यात आलं होतं. परत क्वेश्चन असेल वेगळ्या स्वरूपात, सरोजिनी नायडूचं नाव मोस्टली लक्षात ठेवतो आपण, एकदम वाचताना घाईघाईत सरोजिनी नायडूच वाटतात आपल्याला, कारण त्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या. परंतु प्रश्न असा असेल, एकदम घाईघाईत गडबड म्हणजे आपलं होऊ शकतं, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून नीली सेन गुप्ता यांनी भूषवलेलं आहे. तर हे उदाहरण बरोबर आहे, परंतु आपल्याला काय होतं, दुसऱ्या महिला अध्यक्ष म्हणून आपण मोस्टली सरोजिनी नायडूकडे बोलतोय, पण दुसऱ्या भारतीय हे वाचायचं आहे, लक्षात घ्या. भारतीय म्हटलेलं आहे का नाही त्या विधानामध्ये. दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष कोण, नीली सेन गुप्ता, हेही नाव आपल्याला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. महिला अगदी कमी असल्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणून आपल्या अभ्यासाला स्वातंत्र्याच्या आधी 3 महिलांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. जसं डिवायडेशन करून झालं तरी आपलं ते झालं नाही, अभ्यासलेलं नाही आपण, असं होता कामा नाही, लक्षात घ्या. आता हे एवढं पाहत असताना मी हा पॉईंट मेन्शन केला नाही. समजा स्वातंत्र्याच्या आधी किती महिलांनी अध्यक्षपद भूषवलं,
आपण केलं नाही, पण आपणच ते पाहणं गरजेचं आहे. या स्मार्टली थोडंसं लक्षात घ्या. या पद्धतीने आपला अभ्यास असणं आवश्यक. तर स्वातंत्र्याच्या आधी एकूण 3 महिलांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू आणि नीलसेन गुप्ता. हे लक्षात घ्या. एकूणच असं असेल, स्वातंत्र्याच्या आधी किती भारतीय महिलांनी या राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं? इथे डिवायडेशन करून 2 भारतीय महिला, सरोजिनी नायडू आणि नीलसेन गुप्ता. या अशा पद्धतीने लक्षात ठेवा. फक्त 2 भारतीय, एकूण 3 म्हणजे 3 व्यक्तींनी, 3 महिलांनी. पुढे मग 1959 या वर्षी इंदिरा गांधी दिल्ली या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. आणि 1998 या वर्षी कलकत्ता या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांनी भूषवलेलं आहे. 1917, 25, 33, 59, 98 हे वर्ष. आणि अनुक्रम या ठिकाणी आपल्याला दिसत अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, नीलसेन गुप्ता, इंदिरा गांधी, सोनिया गांधी. आणि कलकत्ता, कानपूर, कलकत्ता, दिल्ली, कलकत्ता असे ठिकाण आहे. क्लिअर? हे लक्षात ठेवा. ही यादी महत्वाची असेल. महिलांनी अध्यक्षपद भूषवलेले वर्ष एका बाजूला आणि त्या ठिकाणी अध्यक्षांची नावे असे विचारलं जाऊ शकतं, किंवा अध्यक्षांची नावे आणि कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. म्हणजे एका बाजूला पहा अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, नीलसेन गुप्ता, इंदिरा गांधी. दुसऱ्या बाजूला कलकत्ता, कानपूर, कलकत्ता, दिल्ली. हे असं म्हणजे मिसमॅच करून तिथे असू शकतं, किंवा चुकीची जोडी निवडा वगैरे. हे सर्व गोष्टी आपल्याला बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. सो एकूण महिला अध्यक्षांविषयी हे सविस्तर इथे मेन्शन केलेलं आहे. क्लिअर? सर्व गोष्टी आलेल्या असल्यामुळे हे आता महत्वाचं. पुढे आता मग PYQ ला आपण स्टार्ट करूया. ओके, यानंतर आपला लेक्चर PYQ नंतर पण आहे. पहिला टप्पा आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा पूर्ण केला, कारण तो एक महत्वाचा भाग आहे आणि त्याला अनुसरून काही क्वेश्चन आपल्याला अधिकची परीक्षेमध्ये आयोगाच्या वतीने अलीकडच्या काळात विचारल्याचं दिसून येतं, आधी आणि मागे पण, आणि आता तर आहेच आहे अधिवेशनाला अनुसरून. मग तो एक टप्पा आपण पूर्ण करतोय. मग त्यानंतर मग आपल्याला पाहायचं आहे मवाळ गट, म्हणजे राष्ट्रीय सभेची वाटचाल जी म्हणू आपण, मवाळ गट, जहाल गट आणि गांधीजी, हे पुढे कंटिन्यू करू. मात्र त्याआधी आता जो अभ्यासलेला आहे, बघू तुम्ही कितपत ते लक्षात ठेवलेला आहे. आणि PYQच्या माध्यमातून त्याचा एक सराव करून घेऊया आपण अवघ्या एक 10 मिनिटांमध्ये. आणि लगेच आपल्याला स्टार्ट करायचं मग मवाळ गटाचा कालखंड, त्यात काही प्रमुख व्यक्तींची माहिती आपल्याला घ्यायची आहे. क्लिअर? चला करायचं स्टार्ट. इथपर्यंत कोणाचं डाऊट वगैरे काय असेल? येस, गुलाबजामुन, तुमचं नाव मेन्शन करावं होते. गुलाबजामुन आयडी काय बरं, असं नाव टाकायचं. सुनील, विशाल, रोहिणी, बरेच जण दिसते, त्या पद्धतीने नाव मेन्शन केलं तर बेटर, हो की नाही? येस, दररोज सेशन असतो. गुड आफ्टरनून. सोमवार ते शनिवार आपले सध्याला रेग्युलर सेशन आहे. तुम्ही पाहता या चॅनलवरती 1:30 वाजता. या आधी प्रशांत सरांचे सायन्सचे सेशन सुरू होते सोमवार, मंगळवार, बुधवार, आणि सध्याला आपली हिस्ट्री सुरू आहे. आणि आधीचे तुमचे कोणाचे सेशन मिस झाले असतील आवर्जून पहा. एकदम सिक्वेन्सली आपण ते जातोय. समाजसुधारक पूर्ण केलं होतं सुरुवातीला, त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाला स्टार्ट केल्याने मला वाटतं जवळपास 10वा सेशन आपला आजचा आहे. ओके, आधुनिक भारताच्या इतिहासाचा. आणि याच्या आधी आपण 5 ते 6 सेशन मध्ये समाजसुधार कम्प्लीट केलं होतं. इथपर्यंत डाऊट नसेल तर लगेच PYQ ला स्टार्ट करू, जे अभ्यासलेलं आहे. तर त्यानुसार आपण पुढे कंटिन्यू करूया. येस, काजल तुमचं नाव. ओके, ठीक आहे, चालेल. आयडी फक्त मला दिसत होती, तर मी या नावाने कदाचित पुढे आता म्हणजे तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते घेईल. करायचं स्टार्ट. एक महत्वाचा टॉपिक, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. सुरुवातीला वाटचाल जी आहे ते पुढील टप्प्यात आपल्याला ते पाहायचं आहे. काही डाऊट नसेल तर PYQ कंटिन्यू करू, जे बऱ्याच वेळापासून तुम्ही सिरियसली नोट डाऊन केलेलं आहे. त्याची उत्तर तुम्हाला ते द्यायचे आहेत आपल्या PYQच्या माध्यमातून. काही थंड होतं काही जास्त? हो का? त्याची स्पीड वाढवा नाही तर मग. हो ना, सध्याला पाऊस पण पडून गेलाय, त्यामुळे आणखीन वातावरण तसंच आहे, म्हणून गरम होतंय बरंच. ते सुरू असून पण हवं तर मग त्याचं एक हे करा, तुम्हाला हवा येईल त्याची. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट यानंतर PYQ ला स्टार्ट करूया. कोणाचे काही डाऊट नाहीयेत, म्हणजे क्लिअर आहे सर्व गोष्टी. आणि डाऊट असेल तर विचारत चला. आणि आणखी एक महत्वाचा भाग, ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या. ओके, आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आज 23 तारीख आहे, 6 ते 7 दिवस बाकी आहेत. फॉर्म कोणी भरला नसेल तर mpsc.gov.in या आयोगाच्या वेबसाईटवरती जा आणि फॉर्म भरून घ्या. 30 एप्रिल हा शेवटचा दिनांक आहे. ओके, 552 पदाची जाहिरात आयोगाने आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली. 10 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. 30 एप्रिल हा शेवटचा दिनांक असेल आणि 14 जून रोजी पूर्व परीक्षा 11 ते 12 या वेळेत होणार आहे. क्लिअर? माहिती असू द्या, माहिती घ्या आणि काय असेल डाऊट तर विचारत चला. सो जे काही आता आपण माहिती घेतली, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि वाटचाल आपल्याला पुढे पाहायची आहे, तर स्थापनेबद्दलचे काही क्वेश्चन आयोगाच्या वतीने विचारले गेलेले आहेत. त्यापैकीच पहिला प्रश्न तुमच्या समोर, आणि डायरेक्ट पर्याय क्रमांक फक्त मेन्शन करायचा आहे ऑनलाईन विद्यार्थ्यांनी. ओके, पूर्ण काही टाईप करण्याची आवश्यकता नाही.
तर पहा काय क्वेश्चन आहे. पहिला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या 2022च्या एक्झाम मध्ये विचारलेला. तर काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. प्रथम काँग्रेस अधिवेशन, दुसरं, तिसरं, चौथं मेन्शन केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मग त्या व्यक्तींची नावे असं मिसमॅच करून दिलेले आहेत. त्यापैकी करेक्ट असं ओळखायचं आहे. जॉर्ज युल, बद्रुद्दीन तय्यबजी, योमेशचंद्र बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी. क्लिअर येते लक्षात. यानुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तरे तिथे द्यायची आहेत. दिसते व्यवस्थित. चला काय असेल उत्तर. यस विशाल, PSI प्रिलिम्सला ग्रॅज्युएशन तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची असेल तर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरी फॉर्म भरता येतं. मात्र मुख्य परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे. ओके, आता लास्ट इयरला असाल तर तुम्ही देऊ शकता. मात्र पास झालातच मग मेन्स करिता मात्र तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे. एक अनुभव म्हणून तुम्हाला द्यायचा असल्यास नक्कीच देऊ शकता. यस ओके विशाल, डन. चला तर काय असेल मग आन्सर. यस योगेश सांगा उत्तर. पहा येस ऑनलाईन उत्तर येत आहेत. काय म्हणताय रोहिणी आणि MPSC लाईव्ह सुनील. ओके 2 हे उत्तर आलेलं आहे. यस काजल 2. बरं काय वाटतंय योगेश. प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई. दोन का बघा. आता प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई उत्तराकडे आपण वळू. योमेशचंद्र बॅनर्जी. 3 म्हणजे 3 ठिकाणी 3 आहे म्हणजे परत एकदा आपल्याला थोडंसं डोक्याला ताण वाढला म्हणायचं. ओके म्हणजे आणखी एकदा पाहायचं. मग दुसरं काँग्रेस अधिवेशन जे कलकत्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर ते दादाभाई नौरोजी. क्लिअर. मग आता काय 3 आणि 4, 3 आणि 4 पण 2 ठिकाणी दिसत आहेत म्हणजे हे 2 तर पर्याय आपल्याला इथे नाही आहेत हे लक्षात आलं असेल तुमच्या. आणि 1 किंवा 2 मध्ये आपल्याला आता आहे. मग तिसरं काँग्रेस अधिवेशन मद्रास. कोण. बद्रुद्दीन तय्यबजी. 2, 3, 4, 2. मग पुढचं पाहिलं नाही तरी चालेल. म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2. चौथं अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी जॉर्ज युल हे आपल्याला दिसत आहेत. प्रयागराज आत्ताचं आणि आधीचं जॉर्ज युल. सो सेकंड पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर. यस व्हेरी गुड. सर्वांची उत्तर ऑनलाईन पण बरोबर आहेत. यस काजल, रोहिणी, SW MPSC लाईव्ह यांचे उत्तर अगदी बरोबर. सुनील. ओके चला आलं लक्षात. या पद्धतीनं म्हणजे आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तर म्हणजे जो क्वेश्चन 2022च्या एक्झाम मध्ये विचारला होता आणि आपण ही सर्व माहिती आता मगाशी घेतलेली आहे. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष, ठिकाणी लक्षात ठेवा, इयरही लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. क्लिअर. चलो काही डाऊट नसावं कारण सरळ सरळ अधिवेशन आणि अध्यक्ष ते विचारलं गेलेलं होतं. मग ग्रुप सी च्या 22च्या परीक्षेत सोपा वन लाइनर क्वेश्चन विचारला गेलेला होता. काय क्वेश्चन. तर कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले. हा पॉइंट मेन्शन केला नाही आपण. ते जहाल मॉल गटाचं त्यावेळेस मेन्शन करणार होतो. तर सुरत अधिवेशन, लखनौ अधिवेशन, फैजपूर अधिवेशन का अलाहाबाद अधिवेशन. नाही हे पॉइंट नाही घेतलेला आपण. ऍक्च्युली हा पॉइंट जो आहे तो आपण जे गट आहेत जहाल गट, मवाळ गट ज्यावेळेस अभ्यास होते ते घेणार आहोत. ते एकत्र कुठे आले होते कोणत्या अधिवेशनाला तर तिथे ते मेन्शन केलं जाईलच. आलं का वाचलेलं का कुठं. तर सुरत 1907च्या दरम्यानचं अधिवेशन जे होतं त्या अधिवेशनात हे 2 गट जहाल मवाळ गट एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके ओके हे लक्षात घ्या. नेक्स्ट. लखनौ का सूरत. राष्ट्रीय काँग्रेसचे 2 गट कोणत्या अधिवेशनात. पहा एकदा अजून एक पाहू आपण ज्यावेळेस टॉपिक क्लिअर करू तिथे चेक करून घेऊ. क्लिअर. चला तिसरा क्वेश्चन पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला खालील युरोपियन नेते हजर होते. 2021 मला वाटतं हा आपण फॉरेस्ट पेपर मध्ये विचारला गेला होता त्यातलं घेतलेलं आहे हे 2021च्या. ठीक आहे पण महत्वाचा क्वेश्चन.
तर सर ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडनबर्न, विल्यम जोन्स. ए आणि बी फक्त पहिला, सेकंड बी आणि सी फक्त, तिसरा आहे ए बी सी फक्त, चौथा आहे बी सी आणि डी फक्त. नक्की यांचं नाव कुठं ऐकलं होतं, आठवतंय का नाही? कलकत्ता न्यायालयात ते न्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं आणि खूप आधी म्हणजे वॉरेन हेस्टिंगच्या काळात वगैरे आपण विल्यम जोन्सच्या बद्दल, बरोबर. आणि ज्यावेळेस पाश्चात्य आणि पौरात्य शिक्षणाबद्दल आपण बोलत होतो तर पौरात्य शिक्षणाच्या बाजूने ते असल्याचे आपल्याला दिसून येतं आणि त्यांची काही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली होती. तो खूप आधी तर ते अभ्यासलो सिक्वेन्सली, तर त्यावेळेस ते होते म्हटल्याच्या नंतर 1885ला विल्यम जोन्स काही संबंध नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे तसंही आपण ते लक्षात घेऊ शकतो. आणि इथे आपल्याला लक्षात येतं सरळ सरळ पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ओके, येस, करेक्ट आन्सर असेल MPSC लाईव्ह. बरोबर, काजल, सुनील नोट करू शकता. तर सर ॲलन ह्यूम, योगेश अगदी बरोबर आहे तुमचं उत्तर. हेनरी कॉटन आणि विल्यम वेडनबर्न आपण पाहिलं, यांच्या पुढाकारानं आणि यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन म्हणजे पहिल्यांदा स्थापना आणि पहिले युरोपियन नेते ही तिघच तिथे उपस्थित होते. ABC पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर. क्लिअर. चला पुढे पाहूया. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेस, सरळ सरळ विचारलेला आहे पहा ESO 2020च्या एक्झाम मध्ये. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? सिंपल क्वेश्चन. दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, मोरोपंत जोशी, बद्रुद्दीन तय्यबजी. पुढील क्वेश्चन. येस, जो पर्याय आहे तो मेन्शन करा. असं ABCD नका करू. ABCD पर्याय दिसतो का तुम्हाला? नाही. 1 2 3 4 आहे तो. सो क्रमांक टाका म्हणजे ते गोंधळ होणार नाही की कोणतं उत्तर देत आहे. पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे का चौथा क्रमांक. सो पर्याय क्रमांक 4. येस, काजल. त्यानंतर MPSC लाईव्ह, विशाल, व्हेरी गुड, अगदी बरोबर. चला बाकीच्यांनी उत्तर द्या. आता तुम्ही सेशन अटेंड केलेलाच आहे त्यामुळे तुम्ही ते अभ्यासलेला आहे. सोपे प्रश्न आहेत पहा, आयोगाने विचारलेले काँग्रेसच्या अधिवेशनाच्या बाबतीत. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे सर्वांनी द्यायची. फक्त 3-4 जणांनी उत्तर नका देऊ. बरेच लाईव्ह आहेत तर प्रॅक्टिस होईल आपली एक चांगली. उत्तरे चुकली तरी काय हरकत नाही, इथे निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही, मात्र एक सराव होईल हे लक्षात घ्या. ओके, तर बद्रुद्दीन तय्यबजी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. रोहिणी, सुनील, यस, करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 4. यानंतर 5वा प्रश्न पहा. क्वेश्चन एक 7-8 क्वेश्चन घेतलेले आहेत. ओके, नंतर लगेच आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात तोच क्वेश्चन, कोणते इंग्रजी अधिकारी हजर होते? कंबाईन ग्रुप बी 2019 साठी. ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडनबर्न. ॲलन ह्यूम, व्हाईसरॉय डफरीन, जॉर्ज यूल. विल्यम वेडनबर्न, व्हाईसरॉय डफरीन, हेनरी कॉटन. ॲलन ह्यूम, लॉर्ड कर्झन, विल्यम वेडनबर्न. याचा तर काही संबंधच नसेल. आपण व्हाईसरॉय वगैरे पाहिलेला आहे. तो कधी येतो? 1899 ते 1905च्या दरम्यान तो आपल्याला व्हाईसरॉय असल्याचं दिसतं भारताचं. त्यामुळे इथे तर त्याचा संबंध नाही. हा पर्याय सरळ सरळ कट. डफरीनने मोठ्या प्रमाणात विरोधच केला होता. ते काही आपल्याला जास्त इंटरेस्टेड असल्याचं वाटत नाहीये, दिसत नाहीये. आपण ते अभ्यासाच्या अंती क्लिअर होतं त्यामुळे हे पण उत्तर नसेल. ओके, जॉर्ज वूल जे होते ते मात्र आपल्याला फक्त अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1888च्या या वर्षी अलाहाबाद इथे. त्यामुळे जॉर्ज वूल इथे डफरीन पण उल्लेख केलेला आहे त्यामुळे हे देखील नसणारच आहे. बरोबर, हा लक्षात या पद्धतीने पाहायचं म्हणजे ते आपण अभ्यासात असताना ते लक्षात येतं कोण कुठं काय होतं काय नाही, मग ते क्लिअर होऊन जातं जरी ते प्रॉपर 3 व्यक्तींची नावे आठवत नसले तरी. सो पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, येस, MPSC लाईव्ह, विशाल, काजल, सुनील, रोहिणी, अगदी बरोबर, व्हेरी गुड. ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन व विल्यम वेडनबर्न. मगाशी पाहिलं आपण सरळ सरळ हे 3 व्यक्तींची नावं आता लक्षात ठेवा. यांच्याविषयीचा क्वेश्चन पुढे आपल्याला विचारला जाईल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. नेक्स्ट 6वा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे परत एकदा सोपा प्रश्न कंबाईन ग्रुप सी मध्ये फक्त ठिकाण हे तुमच्या लक्षात आलं. सुरुवातीच्या अधिवेशनाचं कसं लक्षात ठेवायचंय परफेक्टली चांगलं रिव्हिजन करा. 1885 ते 1890 पहिला भाग आणि 90 ते 95 पण पहा. एखाद्या दुसऱ्या भागावरती काही क्वेश्चन विचारले, एकच क्वेश्चन आहे 90 ते 95च्या अधिवेशनाच्या अध्यक्षाविषयी. त्यामुळे ते थोडंसं बारकाईनं पाहिजे आपण. त्यामुळे 10 ते 11 अधिवेशन सुरुवातीचे पूर्ण मेन्शन केलेले आहेत. मग इयर, वर्ष कोणतं, प्लेस ठिकाण कोणतं आणि अध्यक्ष कोण
क्लिअर, हे लक्षात ठेवा. तर काय म्हटलंय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं चौथं अधिवेशन म्हणलंय, तुमच्या लक्षात यायला पाहिजे कधी झालेलं आहे चौथं अधिवेशन, 1888. बरोबर. कुठे झालेलं आहे, मद्रास. कोण आहे अध्यक्ष, नाही ना अध्यक्ष कोण, चौथ्या अधिवेशन ते ठिकाण म्हटलेलं विचारलं होतं, मद्रासला झालंय का चौथं अधिवेशन, नाही ना. तुमच्या उत्तरामुळे मी कन्फ्युज होऊन चाललो. पहा, 1888 पहिलं अधिवेशन मुंबई, दुसरं अधिवेशन कोलकाता, तिसरं मद्रास. इथं काय विचारलेलं आहे, चौथं. तुम्ही मद्रास म्हणले मी मद्रासला यायला लागेल, थोडं थांबा. 1888च आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अलाहाबाद. कोण होते, जॉर्ज यूल. आलं का लक्षात, म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 2 लक्षात घ्या. करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. यस, काजल, एमपीएससी लाईव्ह, सुनील, रोहिणी, अगदी बरोबर, करेक्ट आन्सर. आलं लक्षात. आता गडबडून जायचं नाही, व्यवस्थितरित्या हे करायचं, उत्तर द्यायचे आहेत. त्यासाठीच मग ते रिव्हिजन सिक्वेन्स हे आता तुम्ही आता फक्त पहिल्यांदाच पाहताय, लक्षात आला. हे अभ्यासतो आपण त्यावेळेस लेक्चरच्या माध्यमातून मी बऱ्याचदा सांगतो, प्रत्येक लेक्चरमध्ये माझं रिपिटेशन असतं, हे लक्षात राहील असंही अपेक्षित नाहीये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा अभ्यासताय. मात्र आता तुमच्या लक्षात येतं, तुमचं रिव्हिजन होतं, पीवायक्यू तुम्ही सोडवलेला आहात, मग सराव टेस्ट सोडवणार, या माध्यमातून 3-4 वेळेस ते रिव्हिजन होणार तुमचं. मग त्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे अजिबात चुकणार नाही, ते लक्षात राहील. आता थोडीशी गडबड होईल, तर ठीक आहे, मात्र लक्षात ठेवा प्रॉपर. 6वा प्रश्न झाला, लास्ट 2 क्वेश्चन, त्यानंतर लगेच टॉपिकला स्टार्ट करू. 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात, मुंबई इंडियन 1889च्या इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात, ते मुंबई नसेल तिथे, अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? का 89ला मुंबईला अधिवेशन होतं, त्याच्यानंतरच मुंबईलाच होतं ना, बरोबर. 1889 बरोबर. येस, ओके ओके, राईट. तर या अधिवेशनात महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे 2 महिला प्रतिनिधी ओळखायचे आहेत आपल्याला. 2015 दुर्गाबाई देशमुख, लीला रॉय, पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर, गोदावरी परुळेकर, अनुसयाबाई काळे, अॅनी बेझंट, मादा भिकाजी कामा. महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या. येस सुनील, थँक्यू. आपण 95वा अधिवेशनच होतं ना हे काँग्रेसचं, बरोबर. पहा, 85, 86, 87, 88, 89 म्हणजे 5वं अधिवेशन. 5व्या अधिवेशनामध्ये आपण 10 महिला प्रतिनिधी म्हणून उपस्थित ते सांगितलेलं आहे. इथे विचारलं महाराष्ट्राचे प्रतिनिधी नेतृत्व, सोपं आहे. 2 ओके, पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर, अगदी करेक्ट. येस, व्हेरी गुड, बरोबर. सुनील, इंद्रजित, व्हेरी गुड. रोहिणी, एमपीएससी लाईव्ह, काजल, सुनील, येस, व्हेरी गुड. तर पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर, सरळ सरळ. मला पण पहा, एवढं सांगितलंय, माहिती आहे, एक्सप्लेन करता नाही तुम्हाला लक्षात येतंय, म्हणजे एवढं हे केल्याच्या नंतरही मी सुरुवातीला अधिवेशन अध्यक्ष वगैरे तुम्हाला मी आधीच सांगितले कोणत्या ठिकाणी कोणतं झालेलं आहे. नोट्सच्या माध्यमातून अभ्यासाचा प्रश्न आला की परत उत्तर देताना मी तुमच्यासोबत माझा जरासं गोंधळ कुठं कुठं होताना दिसतोय आपल्याला. म्हणून बाळ काही नाही, रिव्हिजन मस्ट, पीवायक्यू आणि सराव प्रश्न, म्हणजे एवढं सोडत असताना परीक्षेत आपल्याला माहिती पण असतं. त्या एका तासामध्ये हॉलमध्ये, परीक्षा एक्झाम हॉलमध्ये मात्र तिथे ते क्लिक होणं आणि त्या पद्धतीने सोडवणं, जिथं ज्याला जमलं. अभ्यास सगळ्यांचाच असतो. पहा, एमपीएससीची परीक्षा पास नाही झालं म्हणजे तुम्ही नापास ठरत नाही, हा एक डोक्यातनं काढा. सर्वात महत्वाचा भाग, अभ्यास झालेला असतो, फक्त एक्झाम हॉलमध्ये हुशारीनं तिथे चालाखीनं आपल्याला त्यावेळेस ते क्लिक होणं, प्रश्नाचं उत्तर बरोबर देणं, इथंच खरी मजा आहे, किंवा इथंच खरी म्हणजे काय आपली रेस स्पर्धा आहे असं म्हणू आपण. जे ज्याला जमलं तिथे तो पास होतो, ज्याला जमलं नाही तो गडबडतो, तो मात्र बाजूला राहतो, नापास होत नाही. त्यालाही माहिती असतं, नंतर ते आठवतं वगैरे सगळं ठीक आहे, परंतु ती त्या वेळेची स्पर्धा असते असं म्हणू आपण. म्हणून थोडंसं व्यवस्थितरित्या याकडे बारकाईने पहा, ज्या चुका आहेत बारीक सारीक त्या टाळायचे. सोपे प्रश्न असतात, हे आता आपण सगळे पाहतो पीवायक्यू. मला वाटतं आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये हे सगळे सोपे प्रश्न आहेत, राष्ट्रीय सभेवरती विचारले गेलेले. तरी देखील आपलं कन्फ्युजन होतं, कारण 85 ते किती तुम्ही अभ्यासा, 85 ते 90 पर्यंतचे अधिवेशन, ठिकाण, व्यक्ती वगैरे काय म्हटलंय, कोणत्या अधिवेशनात काय झालंय, हा थोडासा गोंधळ होतो. तो मला मात्र आपल्याला रिव्हिजनच्या माध्यमातून सारखं ते निस्तारायचं आहे, हे लक्षात घ्या. यानंतर शेवटचा प्रश्न, पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे, योग्य कोणतं आहे? एसटी 2000चा एक जुना क्वेश्चन घेतलेला आहे. पहा, 2 विधानं दिलेली आहेत, त्यातनं आपल्याला ओळखायचं आहे कोणतं बरोबर आहे किंवा कोणतं चुकीचं आहे किंवा कोणतंही नाही ते. सर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे विधान आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 73 प्रतिनिधी उपस्थित होते.
सर A.O. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल म्हणून कार्य करायला सांगितले. सेफ्टी वॉल काय आपण ते पाहिलेलं होतं. ओके, कोणी सांगितलं ते ओळखायचं आहे. सो पर्याय क्रमांक 1 केवळ A, पर्याय क्रमांक 2 केवळ B, काय म्हटलं योग्य विधान निवडायचं आहे. ओके, योग्य विधान. आणि 3 आहे A आणि B दोन्ही, आणि 4 आहे A आणि B दोन्ही नाही. नक्की यस, पर्याय क्रमांक 2 अगदी करेक्ट, एकदम व्यवस्थित तुमच्या लक्षात आलेला आहे असं म्हणू आपण. ओके चला, यस, काजल, इंद्रजित गायकवाड व्हेरी गुड, रोहिणी, ज्योती वानखेडे अगदी बरोबर. चला, एक वेळेस आन्सर द्या, ते क्लिअर असेल, परत रिपीट देण्याची गरज नाही, मी नाव मेन्शन करेल तुमचं. सो केवळ बी, क्लिअर, केवळ बी दुसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे. सेफ्टी वॉल वगैरे तुम्ही रिपिटेशन टाळतोय आपण ते पाहिलंय, तुम्ही सेशन परत पाहू शकता. तर भारतीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी? 72 हे आपण पाहिलं, आकडेवारीनिशी माहिती असणं आवश्यक, जे आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे त्यानुसार आपलं ते दिसून येतं. सो हे विधान चुकीचं, बी बरोबर, म्हणूनच पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर असेल. ओके चला, तर या पद्धतीनं आपल्याला थोडक्यात प्रश्न कसे विचारले गेलेत आणि अभ्यास कसा पाहिजे आपल्या हे लक्षात तुमच्या आला असेल. त्या पद्धतीने काही पॉइंट्स देखील आपण अभ्यासलेलो आहोतच. ओके, त्याचं रिव्हिजन करा व्यवस्थित. काही क्वेश्चन आलेच तर मात्र चुकायला नकोत. फक्त लक्षात घ्या, सातत्याने रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि PYQ सोडवलं तरी, म्हणजे मी आधी पण बऱ्याचदा ते सोडवून झालेल्या माहिती सांगून झालेल्या, परंतु देखील गडबडल्यासारखं होतं, त्याचा गॅप पडला की मग ते अशा पद्धतीने म्हणजे गोष्टी घडतात. म्हणून लक्षात ठेवा, रिव्हिजन मस्ट आहे. PYQ सोडवा, सराव प्रश्न सोडवा, सातत्याने सरावात राहा. यानंतर आता नेक्स्ट राष्ट्रीय सभेची वाटचाल, आणि म्हणजे वाटचालीमध्ये आपल्याला प्रामुख्याने त्याचे 3 जे कालखंड आहेत ते पाहायचे आहेत. मवाळ कालखंड, जहाल कालखंड, आणि इथे गांधी युग आहे, हे रिपीट झालं थोडक्यात. ओके, गांधी युग 1920 ते 1947. ठीक आहे, ते रिपीट असं झालं, ते टाईप मिस्टेक फक्त म्हणून. क्लिअर, या पद्धतीनं हे क्वेश्चन आन्सर झाले. पुढील भाग आता कंटिन्यू करू. राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्याच्या नंतरची वाटचाल जी आहे, वाटचालीमध्ये आपल्याला प्रमुख 3 टप्पे आपण पाडलेले आहेत. त्या टप्प्यात आपल्याला तिथे त्या काही महत्वाच्या व्यक्तींच्या कारकिर्दीतला थोडक्यात आढावा, जो परीक्षेमध्ये विधानात्मक स्वरूपात, वन लाईनर स्वरूपात क्वेश्चन विचारला जातो. तर त्यात आपण सर्वप्रथम मवाळ कालखंडाबद्दल माहिती घेऊया. तर मवाळ कालखंड जो आहे 1885 ते 1905 हा कालावधी. मवाळ कालखंड म्हणजेच थोडक्यात मवाळ कालखंडाची कार्यप्रणाली देखील आपल्याला थोडक्यात पाहायची आहे. यामध्ये काय थोडक्यात माहिती घ्यायची म्हणजे 1885 ते 1905 काही प्रमुख नेते जे आहेत आपल्याला मवाळ कालखंडातले, दादाभाई नौरोजी असतील, त्यानंतर योमेशचंद्र बॅनर्जी, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, KT तेलंग, गोपाळ गणेश आगरकर, गोखले, हे सर्व इत्यादी व्यक्ती जे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती घेत असतानाच यांची जी काही कार्यप्रणाली होती ते थोडक्यात समजावून घेऊया. मवाळ कालखंड असं का म्हटलं गेलं तर नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, कुठल्याही पद्धतीने आक्रमकतेने ब्रिटिशांना आपले जे काही मागण्या असतील ते न मागता अर्ज, विनंत्या या माध्यमातून ते आपले पुढे सुरू ठेवलेलं होतं. यात आपल्याला दिसून येतं की मवाळ कालखंडात पहिल्यांदा म्हणजे थोडक्यात काय आपण उदाहरणं पण देऊ कशा पद्धतीनं एखादी प्रमुख काही मागणी असेल आणि ब्रिटिशांपुढे जाऊन ते मागायचे आणि ते पारित करून घेणं किंवा त्याच्यावरती त्यांचं मत किंवा त्यांनी ते दुरुस्ती करणं किंवा काही सुरुवात करायचं असेल उपक्रम वगैरे, त्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या ऑफिसला जायचं. ओके, त्यांनी समजा तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेसचे व्यक्ती किंवा मवाळ गटाचे नेते तुम्हाला त्या ठिकाणी भेटायला येत आहेत म्हणून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली जायची आणि साधारणपणे मग त्यांना सांगितलं जायचं, ठीक 10 वाजता या ऑफिसला आणि तुमचं जे काही अर्ज आहे ते बघू, आपण पाहू आणि त्यानुसार कार्य करू. म्हणजे यांचा एक गट तिथे जायचा, 4-5 व्यक्ती अर्ज घेऊन तिथे पोहोचायचे. गेटच्या बाहेर थांबल्याच्या नंतर मग त्यांना हे फार जेरीस आणायचे. ब्रिटिश लोक म्हणजे काही शाणे नव्हती म्हणून आपण त्यावेळेला, त्यांनी फार त्रास दिलेलाच होता आपल्याला. मग यांना तात्काळ ठेवलं जायचं, म्हणजे पाहायची अगदी एवढी परीक्षा पाहिली जायची. आज जर आपल्याला कोणी 10 वाजता बोलवलं, ठीक आहे, आपण वेट करतो 11-12 पर्यंत वेट करून नंतर जरी काम झालं तरी आपण समाधानी मानतो. मात्र या मवाळ गटाच्या नेत्याला काय केलं जायचं, 10 वाजता गेट बाहेर थांबवलं जायचं, 10ची वेळ दिली जायची. एक तासभर वेट करायच्या नंतर ही विचारणा करायची, अरे बाबा काय झालं, आता 11 वाजले का, आम्हाला म्हणजे मध्ये सोडताय का नाही आता अजून. मग ते परत मध्ये जायचे, थांबा विचारून सांगतो म्हणायचे. गेटवरती जे काही सिक्युरिटी असायची मग ते परत त्यांचं काहीतरी सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाल्याच्या नंतर ते आराम बिराम त्यांचे कामच सुरू ठेवायचे. यांना खिचगिंतीत पण ते पकडायचे नाहीये त्यावेळेला. आणि ठीक आहे ना, बाहेर थांबवतो थोडा वेळ, काय हरकत नाही म्हणायचे. आणखीन एक तासभराने त्यांना आपण बोलू म्हणायचे. मग 12-12:30 वाजता परत निरोप यायचा की थोडंसं कामात आहे, तुम्हाला आणखीन वेळ थोडा वेळ थांबावं लागेल. एक्झाम्पल, 2 तास 3 तास वेट केल्याच्या नंतर परत आतून निरोप यायचा की आज साहेब बिझी आहेत त्यामुळे तुम्ही उद्या या. मग हे व्यक्ती काय करायचे, सगळे जे काही अर्ज आहे, जे काही मागणी आहे ते सगळं घ्यायचं, गुंडाळायचं, आपलं काय म्हणायचं आणि परत निघून जायचे, उद्या यायचे परत.
मग दुसऱ्या दिवशी तसंच काहीतरी व्हायचं, एखाद्या वेळेस आज बोलवलं जायचं, बोलवलं गेल्याच्या नंतर मग त्या जे काही कागद आहेत ठीक आहे मी बघू म्हणायचं आणि त्याला आपल्याजवळ ठेवायचं, त्यांना पाठवून द्यायचं, त्याच्यावर कुठलाही निर्णय वगैरे घ्यायचा नाही, परत ते कचरापेटीत टाकून द्यायचं. या अशा पद्धतीचे त्यांची काम होते. यानंतर देखील मग यांना काही असं हे नव्हतं, म्हणजे ठीक आहे बाबा आज नाही उद्या होईल परवा होईल, म्हणजे अगदी संयमानं ते आपलं काम करत राहायचे आणि मात्र त्यांचे कुठलेही काम ब्रिटिश करायच्या मानसिकतेत नसायचे. त्यांना विरोधही हे करायचे नाही, जे काही करायचे तेच लेटरच्या माध्यमातून लिखापडीतनं काहीतरी बोलायचं. आक्रमकतेने कोणी काही असं त्यांना ठणकावून बोलणं असेल, त्यांचं वागणं असेल किंवा त्यांची देहबोली म्हणून यातनं कुठेही त्यांना दिसून यायचं नाही. आणि तोच त्यांची कार्यपद्धती आणि तोच कालखंड म्हणून हा मवाळ कालखंड त्या ठिकाणी ओळखला जायचा. मात्र याला जेरीस आले होते लोकमान्य टिळक पुढं, अरे बाबा बस झालं म्हणलं, यांचं किती ऐकायचं काय करायचं, आणि त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिली गेली पाहिजेत. म्हणून आपल्याला एक युगपुरुष म्हणजे ज्यांचा उल्लेख करतो, एक भारदस्त व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक हे आपल्याला पुढे दिसत आहेत. आणि ते ब्रिटिशांना लेखणीतून असेल किंवा काही कृतीतनं त्यांनी प्रयत्न करतात की त्यांना आता त्यांच्या भाषेत जाब विचारणं गरजेचं आहे आणि आता आक्रमकपणे आपण त्या ठिकाणी पुढे जाणं गरजेचं आहे. हे अर्ज विनंत्या करून काही होणार नाही. आणि म्हणून आपल्याला जहाल कालखंड उदयास आल्याचं दिसतं, ज्याच्यावरती टिळकांचं प्रभुत्व होतं म्हणून आपण, वर्चस्व होतं असं म्हणू आपण. आणि तोच कालावधी म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत 1905 ते 1920, 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचं निधन होतं, तिथपर्यंतचा कालावधी जो जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो. मग त्यांच्या निधनानंतर गांधीजींकडे नेतृत्व येतं आणि या काँग्रेसच्या माध्यमातून, अनेक चळवळीच्या माध्यमातून, असहकार चळवळ असेल, त्यानंतर बरेचशा चळवळी वगैरे त्या माध्यमातून गांधीजी पुढे कार्यरत दिसत आहेत. 1947 पर्यंतचा हा कालावधी. क्लिअर? तर या पद्धतीने आपल्याला तो अभ्यासाचा आहे. पहिल्यांदा मात्र मवाळ कालखंड त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल थोडक्यात समजून घेतलं आपण. यानंतर आता मवाळ कालखंडाबद्दल आपण नोट करणार आहोत. त्यात काही व्यक्तींच्या कार्याचा आढावा आपल्याला घ्यायचंय थोडक्यात. ओके, मवाळ कालखंडाच्या माध्यमातून हे लक्षात असू द्या. काही प्रमुख मवाळ नेत्यांची यादीही इथे मेन्शन केलेली आहे, त्यांची नावे पाहू आणि मग एका व्यक्तीबद्दल आपण आजच्या भागात माहिती घेणार आहोत. तर राष्ट्रीय सभेचे किंवा काँग्रेसचे काही प्रमुख मवाळ नेते जे आहेत तर ते व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, रानडे, रंगय्या नायडू, गोपाळकृष्ण गोखले, के.टी. तेलंग, चंदावरकर, आगरकर, आनंद मोहन बोस, लाल मोहन बोस, बदरुद्दीन तय्यबजी, दिनशा वच्छा, सुब्रमण्यम अय्यर, ओके, आर.सी. दत्त, शंकरन नायर, एन.जी. रंगा, पी. आनंदाचार्लू हे काही प्रमुख महत्वाचे व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ गटाचे नेते असं म्हणू आपण. ओके, मवाळ गटाचे प्रमुख नेते कोणाचा समावेश होतो त्यांच्यामध्ये, कोणाचा नाही, यामुळे ही यादी एकदा ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. त्यांची माहिती इथे मेन्शन केलेली आहे, एवढंच फक्त. मग यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये म्हणजे कार्यपद्धतीचा म्हणजे यांच्या व्यक्तींबद्दलच्या त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला. त्यात प्रामुख्याने मग दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे हे काही महत्वाचे व्यक्ती, त्यांच्याबद्दल परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात. ओके, आगरकरांच्या बद्दल आपण ते मला वाटतं समाज सुधारकामध्ये पाहिलेलं आहेच. ओके, बाकींच्या बाबतीत महत्वाचे असलेल्या व्यक्तींबद्दल नोट करून घेऊ यापैकी. तर सर्वप्रथम पहिले मवाळ गटाचे नेते असलेले दादाभाई नौरोजी. ओके, काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि मवाळ गटाचे प्रमुख नेते दादाभाई नौरोजी 1825 ते 1917 हा त्यांचा कालावधी. थोडक्यात त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. 1925 4 सप्टेंबर 1925 रोजी त्यांचा जन्म कुठे, नवसारी या ठिकाणी झाला होता. तत्कालीन मुंबई प्रांत, मुंबई गुजरात आणि महाराष्ट्र एक संध मुंबई प्रांत म्हणून जो ओळखला जायचा, तर त्यामुळे तिथे नवसारी मुंबई प्रांत हे लक्षात घ्यायचं आहे. तिथे त्यांचा जन्म झाला होता. भारतीय राष्ट्रवादाचे जनक असा त्यांचा उल्लेख केला जातो, त्यांची ओळख. तसेच भारताचे पितामह म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. तर एकूण थोडक्यात आढावा नेहमीप्रमाणेच त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यानंतर बारीक सारीक पॉइंट्स नोट करून घेऊया. तर दादाभाई नौरोजी भारताचे पितामह म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तर 3 वेळा त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं. एक 1886, एक सेकंड 1893, त्यानंतर लाहोर या ठिकाणी, आणि त्यानंतर 1906 परत कोलकाता या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं दादाभाई नौरोजी यांनी. त्याचबरोबर रास्त गुप्तार नावाचं त्यांनी एक साप्ताहिक देखील स्टार्ट केलं होतं. रास्त गुप्तार म्हणजेच खरी बातमी या नावाचं साप्ताहिक आपल्याला त्यांचं दिसून येतं. तसेच वेल्बी कमिशनचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. वेल्बी कमिशन म्हणजेच काय होतं थोडक्यात, तर भारतामध्ये जे काही म्हणजे आर्थिक बाबी आहेत, आर्थिक बाबीशी रिलेटेड किंवा अतिरिक्त जो खर्च आहे भारतातील, त्याचा एक थोडक्यात परिमार्जन म्हणून त्याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी वेल्बी कमिशन नेमण्यात आलं होतं आणि त्याचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी यांना नेमण्यात आलेलं होतं. कोणाला? दादाभाई नौरोजी यांना. त्यानंतर 1892 1886 ला तर आपण पाहिलं की राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष. त्यानंतर 1892 ते 95 या दरम्यान
दादाभाई नौरोजी जे आहेत तर हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले सभासद, हिंदी सभासद म्हणून त्या ठिकाणी निवडून येतात. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून येणारे पहिले हिंदी सभासद म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पुढे मग ते व्हॉइस ऑफ इंडिया या नावाचं वृत्तपत्र देखील स्टार्ट करतात. एक पुस्तकाचं लिखाण जे आपल्याला पुढे पाहायचं आहे, म्हणजे आशियन युरोपियन आणि आशियन वंश असं नावाचं एक पुस्तक, प्रॉपर नाव आपण पाहूच पुढं, दादाभाई नौरोजी यांनी स्टार्ट केलेलं. त्यानंतर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ आपल्याला त्यांच्यात दिसून येतो. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून देखील दादाभाई नौरोजी यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून अनेक काँग्रेसचे मंडळी जे होते नेते त्यावेळेस त्यांना मानायचे, त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याचा आढावा, त्याचबरोबर अनेक संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केलेली होती. तर त्यांचा आढावा, त्यांच्या कारकिर्दीबद्दल जे काही गोष्टी आहेत महत्वाच्या परीक्षाभिमुख इथे नोट करू, ज्याविषयीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आवर्जून पाहायला मिळतात. महत्वाचे व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसचे, तर थोडक्यात आढावा. ओके, दादाभाई नौरोजी हे फक्त रिव्हिजन करा, हे पॉईंट महत्वाचे. त्याच्या पलीकडे मोस्टली त्यांच्याबद्दल विचारलं जाणार नाही, त्यामुळे हे पॉईंट तुमच्याकडे असतील तर नक्कीच त्यांच्यावर या पॉइंट्स म्हणजे त्यांच्यावरती क्वेश्चन आला तर हे पॉईंट तुम्हाला तिथे उपयुक्त ठरतील परीक्षेकरिता. तर भारताचे पितामह तसेच भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. 4 सप्टेंबर 1825 मुंबई प्रांतातील नवसारी, आताच ते गुजरात, त्या ठिकाणी त्यांचा पारशी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. मग थोडक्यात कारकिर्दीची सुरुवात झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच पहिला पॉईंट 1851 या वर्षी त्यांनी रास्तगोपतार म्हणजेच खरी बातमी या नावाचं साप्ताहिक स्टार्ट केलं होतं. खूप आधीच्या परीक्षेमध्ये प्रश्नही होते याला अनुसरून वन लाईनर. ओके, आता कदाचित तुम्हाला विधानात्मक स्वरूपात एखादं स्टेटमेंट याला अनुसरून पाहायला मिळेल, वन लाईनर नाही, हे लक्षात घ्या. तर रास्तगोपतार म्हटलं की लक्षात ठेवा, किंवा जोड्या लावाच्या स्वरूपात काही महत्वाचे व्यक्ती, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील, वर्तमानपत्र असेल, त्यांची नावे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या व्यक्तींची नावे. ओके, असंही तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं, तर ते लक्षात ठेवा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, फिरोजशाह मेहता महत्वाचे व्यक्ती आहेत समजा, त्यांचे एक नाव. परत रास्तगोपतार ते वर्तपत्र, ते संस्था, हे वर्तमानपत्र, त्यात मग दादाभाई नौरोजी असं. ओके, योग्य जोड्या लावा, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून देखील या दादाभाई नौरोजी यांनी काम पाहिलेलं आहे. पुढे येईलच तो पॉईंट. महत्वाचे पॉइंट्स नोट करून घेऊ परत. त्यानंतर मग रहनुमाई माजदायसन सभा, हे लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. तर हे काय, तर पारशी समाजातील जे काही सुधारणा किंवा पुनर्स्थापना त्याची करण्यासाठी म्हणून आपण याकरिता रहनुमाई माजदायसन सभेची स्थापना 1851 मध्ये आपल्याला दादाभाई नौरोजी यांनी केलेली होती सुरुवातीला. ओके, रहनुमाई माजदायसन सभा काय नेमकं, तर पारशी समाजातील काही सुधारणा असतील त्यात पुनर्स्थापन करून त्याची मांडणी करणे, या त्या मागच्या संस्थेचा मुख्य उद्देश होता या संस्थेचा. पुढे मग 1852 आपण पाहिलं, या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता, ज्याची स्थापना जनतेची दुःख सनदशीर कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी जगन्नाथ शंकर शेट यांनी केली होती. त्यात आपल्याला 2 व्यक्तीचं लाख मोलाचं सहकार्य दिसून येतं. पैकीच दादाभाई नौरोजी एक, आणि दुसरे मग त्या व्यक्तीचं नाव आता तुमच्याकडनं अपेक्षित आहे, पाहिलेलं आहे, जगन्नाथ शंकर शेट. हे समाजसुधारक अभ्यासत असताना बॉम्बे असोसिएशनचा बऱ्याचदा उल्लेख, त्यानुसार प्रश्न पण घेतलेले आहेत. आणि त्या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत आणखीन एक व्यक्ती महत्वाचे, जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापना केली, त्यात 2 महत्वाचे व्यक्ती, एक दादाभाई नौरोजी इथे माहिती आहेत, आणखीन एक कोण नाही. येस, आर्थिक निसरणाचा सिद्धांत वगैरे सुनील आहेच. पुढे सर्व पॉइंट्स येतील हळूहळू अगदी व्यवस्थितरित्या. तर सांगता येईल बॉम्बे असोसिएशन कशासाठी स्थापना, उद्देश पण पाहिला आपण, फक्त स्थापनाच कशासाठी केली गेली, त्याची सनदशीर मार्गाने जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे कायदेशीर मार्गाने. जगन्नाथ शंकर शेट त्यांना कोणाच्या पुढाकाराने किंवा सहकार्य लाभलं, दादाभाई नौरोजी एक होते, इथे त्यांच्याबद्दल माहिती घेतो म्हणून तो उल्लेख झाला. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत पुढाकार, तर दुसरे व्यक्ती यस कोणीतरी सांगाल असं अपेक्षित. व्हेरी गुड, इंद्रजित गायकवाड यांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर आपण पाहिलं होतं आणि तुमच्या प्रॉपर लक्षात राहिलेलं आहे, ते व्यक्ती म्हणजेच भाऊ दाजी. आलं लक्षात, आठवलं का योगेश? क्लिअर, भाऊ दाजी लाड. यस, इंद्रजित गायकवाड, व्हेरी गुड, अगदी करेक्ट. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक होते आणि त्यात ते गणित हा विषय शिकवायचे 1853. हे महत्वाचं, ठीक आहे. बारीक सारीक पॉईंट नोट करतो, लक्षात घ्या. एल्फिन्स्टन महाविद्यालय कुठे, मुंबई. 1834च्या दरम्यान आपल्याला त्यावेळेस मुंबईत स्थापन केल्याचं पाहायला मिळतं या एल्फिन्स्टन कॉलेज. आणि त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे दादाभाई नौरोजी यांनी. आणि विषय कोणता शिकवायचे, तर मॅथ, हे देखील लक्षात ठेवा. पुढे मग 1855 मध्ये लंडन मध्ये
1855 कामा अँड कंपनीची स्थापना केली गेली होती लंडन या ठिकाणी. त्यात त्यांचं सहकार्य होतं, स्थापनेस त्यांनी मदत केली होती. मात्र या कंपनीवरती टीका करण्यात आली होती. पुढे अफूची जी लागवड आहे याचा प्रसार वगैरे करण्याचा प्रयत्न ही कंपनी करते असं कळल्याच्या नंतर दादाभाई नौरोजींनी मात्र काय केलं, यातनं आपला पहिल्यांदा आपल्या पदाचा राजीनामा दिला, इथून बाहेर पडले ते. आणि नंतर परत लंडनमध्ये 1858 दादाभाई अँड नौरोजी कंपनी त्यांनी स्थापन केलेली होती. ओके, कुठे? लंडनलाच. क्लिअर? कामा अँड कंपनीशी संबंधित होते मात्र. ओके, कोणत्या? हा प्रश्न थोडा डीपली म्हणू आपण, अतिरिक्त माहिती कदाचित तुम्हाला हे फार कमी ठिकाणी अभ्यासाला मिळेल, संदर्भ साहित्याच्या माध्यमातूनही क्वचित ठिकाणी उल्लेख असेल कामा अँड कंपनीचा. तर कामा अँड कंपनी लक्षात ठेवायची आहे. त्यात त्यांच्या स्थापनेत त्यांनी सहकार्य केलं होतं, परंतु ते थोडंसं एक वेगळ्या पद्धतीची त्यांना चाहूल लागली आणि हे काही योग्य नाही असं त्यांना वाटलं आणि अफूच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचं काम हे करत असल्या कारणाने त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र ते थोडा काळ का होईना त्याच्याशी संबंधित होते. पुढे मात्र दादाभाई नौरोजी कंपनी त्यांनी स्थापन केलेली होती 1858 लंडन या ठिकाणीच. दादाभाई नौरोजी यांनी परत, हे महत्वाचं, ईस्ट इंडिया असोसिएशनची त्यांनी स्थापना केली होती. कुठे? हे महत्वाचं, लंडन, 1866. पुढं 1869 मध्ये आपण पाहतो याचे आपल्याला मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ईस्ट इंडिया असोसिएशनचे शाखा दिसत आहेत. मद्रास कलकत्ता सोडून द्या, प्रश्न परीक्षेमध्ये असतो, विचारला गेलेला आहे. सांगा मग, पाहिलेलं आहे याचे अध्यक्ष कोण होते मुंबई शाखेचे? झालेलं असलेलं सांगायला पाहिजे. माहिती नसेल, जो माहितीच घेतलं नाही तर म्हणजे अगदीच त्याचं काही उत्तर अपेक्षित नाहीये. प्रश्न आला लक्षात? या ईस्ट इंडिया असोसिएशनची त्यांनी स्थापना केलेली आहे, बरोबर. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी. 1800. इथे इयर महत्वाचं असेल, इथे इयर महत्वाचं नसेल हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, याशी संबंधित आहे तेवढं लक्षात ठेवा. इथे इयर लक्षात ठेवा, इथे IMP असणार आहे हा घटक. वर्ष महत्वाचं असेल, ठिकाण महत्वाचं असेल आणि याची संस्था ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली, ज्याचे पहिले अध्यक्ष लॉर्ड लेव्हडेन यांनी ते काम केलेलं होतं, पहिले अध्यक्ष. त्यानंतर 69 मध्ये पुढे आपल्याला मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी याची स्थापना झाल्याचं दिसतं, शाखा स्थापन केली. आणि मुंबई शाखेचे अध्यक्ष, यस, पुन्हा एकदा व्हेरी गुड, इंद्रजित सुनील यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे, अगदी बरोबर. तर कोण? परत ओके, भाऊ दाजी लाड, हे मेन्शन केलं होतं त्यावेळेला, लक्षात ठेवा. तर ईस्ट इंडिया आपण जी संस्था स्थापना आपण अभ्यासलेलो, राष्ट्रीय सभेची स्थापना होण्याच्या आधी काही संस्था संघटनांचा आपण आढावा घेतला होता, त्यात ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी हे पाहत असताना जिथे मेन्शन केलं होतं हे नाव लक्षात येऊ द्यात. क्लिअर? तर हे लक्षात ठेवा, भाऊ दाजी लाड मुंबई शाखेचे अध्यक्ष, पहिल्यांदा स्थापन केलं त्यावेळेस लॉर्ड लेव्हडेन हे अध्यक्ष. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी, महत्वाची संस्था, हे लक्षात घ्यायचं, ज्याची स्थापना त्यांनी केली होती. पुढे मग 1866 युरोपियन व आशियाई हे पुस्तक जे मगाशी उल्लेख केला होता, पहा नाव युरोपियन. 1866 मध्ये युरोपियन व आशियाई वंश या नावाचं त्यांनी पुस्तक देखील लिहिलेलं आहे, युरोपियन व आशियाई वंश. त्यानंतर ड्रेन थेअरी, लुटीचा सिद्धांत 1867 मध्ये मांडला. तर 1883 मध्ये दादाभाईंनी मुंबई येथून व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र देखील त्यांनी स्टार्ट केलं होतं. युरोपियन व आशियाई वंश नावाचं पुस्तक आणि व्हॉइस ऑफ इंडिया नावाचं वृत्तपत्र, राष्ट्रगोप्तार नावाचंही साप्ताहिक म्हणजे वृत्तपत्र म्हणून आपण लक्षात ठेवा. व्हॉइस ऑफ इंडिया, राष्ट्रगोप्तार, युरोपियन व आशियाई वंश हे पुस्तक, हे तिन्ही महत्वाचं असेल परीक्षेमध्ये. यापैकी दादाभाई नौरोजींशी संबंधित काय आहे काय नाही असे प्रश्न असेल विधानात्मक स्वरूपात, तिथे मात्र लक्षात ठेवायचे. आलं? हे पॉइंट्स महत्वाचे दादाभाई नौरोजी यांच्याविषयी, राष्ट्रीय सभेतील मवाळ कालखंडातील पहिले महत्वाचे व्यक्ती, त्यांच्याविषयीची माहिती. तसेच जस्टिस ऑफ पीस यांनी त्यांची नेमणूक देखील ब्रिटिशांनी केली होती. 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील ते होते. ओके, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, KT तेलन यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे उपाध्यक्ष कोण? ओके, दादाभाई नौरोजी. त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत देखील त्यांचा आपल्याला सहभाग दिसून येतो 1885 मागाशी जे आपण ते पाहिलेलं आहे. पुढे मग 3 वेळा राष्ट्रीय सभेचे 3 वेळा अध्यक्ष, मग दादाभाई नौरोजी यांनाच फक्त अनुसरून विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद किंवा कोणत्या वर्षी त्याने अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे अथवा नाही. ABCDEF अशा स्वरूपात असेल, दोन्ही तिन्ही मिक्स करून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 3 वेळा दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्वप्रथम 1886 दुसरं अधिवेशन जे कलकत्ता या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं.
ओके, हे पहिलं झालं. सेकंड, 93 या वर्षी जे राष्ट्रीय काँग्रेसचं 9वं अधिवेशन होतं, प्लेस लाहोर या ठिकाणी. कलकत्ता, लाहोर, कलकत्ता लक्षात ठेवायला सोपं. आणि तिसरं अधिवेशन 1906 22वां जे कलकत्ता या ठिकाणी होतं. क्लिअर? महत्वाचं, कलकत्ता, लाहोर, कलकत्ता 3 अधिवेशन आहे. 86, 93, 1906. पुढं मग 1892 ते 95 या वर्षी महत्वाचा पॉइंट, इंग्लंडमधील उत्तर लंडन मधून लिबरल पक्षातर्फ फिन्सबरी, पहा महत्वाचे पॉइंट, कोणत्या पक्षातर्फ? लिबरल पक्ष. डीपली थोडस विचारलं गेलं तर लिबरल पक्षातर्फ कुठून? उत्तर लंडन मधून 92 ते 95 या कालावधीत फिन्सबरी मतदारसंघाचं नाव काय? फिन्सबरी मतदारसंघातून निवडून येऊन हाऊस ऑफ कॉमन्सचे ते पहिले सभासद बनलेले होते. दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिलेच हिंदी सभासद. याआधी 1892 मध्ये अशा प्रकारे कोणी प्रयत्न केला होता? योमेशचंद्र बॅनर्जी. आपण त्यांच्याविषयी माहिती घेताना पाहिलं होतं. या ब्रिटिश पार्लमेंट किंवा हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद म्हणजे निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता, ते निवडून आले नव्हते. ते म्हणजे उल्लेख असू द्या, कारण पहिले निवडणूक लढवणारे हाऊस ऑफ कॉमन्स साठी तिकडे सभासद होण्याकरिता पहिले व्यक्ती योमेशचंद्र बॅनर्जी हे होते, मात्र निवडून आलेले कोण? तर तिथे लक्षात घ्यायचंय दादाभाई नौरोजी. ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद. तसेच 1895 मध्ये वेल्बी कमिशन नेमलं होतं. कशाच्या संदर्भात? तर भारतात आवाजावी जो काही खर्च व्हायचा त्याच्यासाठी संदर्भात म्हणून या ठिकाणी नेमण्यात आलं होतं वेल्बी कमिशन, आणि त्याचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी या दादाभाई नौरोजी यांची नेमणूक करण्यात आलेली होती. वेल्बी कमिशनचे सदस्य. अगदी व्यवस्थित पॉइंट्स आहेत सर्व, याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल. हेच नोट्स आणि हे महत्वाचे आहेत. त्यांच्याबद्दलची माहिती विचारत असताना याला अनुसरूनच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. वेल्बी कमिशनचे कार्यालयीन नाव काय होतं? तर रॉयल कमिशन ऑन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द एक्सपेंडिचर ऑफ इंडिया, याचं पूर्ण कार्यालयीन नाव. त्यानंतर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून देखील दादाभाई नौरोजी यांना संबोधलं जातं. तर 1901 मध्ये दादाभाईंचा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा एक महत्वाचा असेल ग्रंथ, तो प्रकाशित झालेला होता. क्लिअर? आणि मग शेवटी त्यांचं निधन 30 जून 1917 कुठे? मुंबई या ठिकाणी. आणि लंडन मधील दादाभाईंच्या निवासस्थानाचं नाव एक लक्षात ठेवा, वॉशिंग्टन हाऊस 72 एनर्ली पार्क असं नाव आहे त्याचं. ओके, येस. तर ही माहिती नवागडाचे पहिले महत्वाचे नेते. थोडस रिवाइज करतो फास्टली. पहा, काही पॉइंट्स जे आहेत तर तुम्हाला इथे महत्वाचे असतील. आता वेगळ्या स्वरूपात विचारलं जात असताना मोस्टली आता ईस्ट इंडिया असोसिएशन, त्यानंतर काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद, राष्ट्रगोपतार, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, हे झाले कॉमनली पॉइंट्स त्यांच्याविषयीचे, जे की आपल्याला लक्षात राहतीलच आणि ते करायचं आहेच आहे. मात्र दुसरे पॉइंट्स काय लक्षात ठेवायचे आहेत इथे जे मेन्शन केलेले आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट वाले, जे की तुमच्या वाचनात कमी येतील असे, त्यापैकी एक रहनुमाई माजदायसन सभा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. थोडासा वेगळ्या स्वरूपाचे पॉइंट्स. बाकी हे गणिताचे प्राध्यापक इलेक्ट्रिसिटी महाविद्यालय, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत पुढाकार, हे ठीक आहे. नेक्स्ट वन, त्या कंपनीशी संबंधित ते होते, कामा अँड कंपनी. ओके, कोणत्या कंपनीची अफूची लागवड वगैरे करण्याला प्रोत्साहन वगैरे द्यायची, आणि त्या संबंधित कंपनीशी कोण संबंधित व्यक्ती काही काळापुरते होते, असंही आलं फार डीपली म्हणून आपण. तर कामा अँड कंपनी ही लक्षात ठेवायचं आहे, ज्यात त्यांनी थोडंफार सहकार्य केलं होतं, परंतु त्यांना ते नंतर निदर्शनास आलं की अशा पद्धतीचं काम चालतं, मग त्यांनी लगेच राजीनामा देऊन तेथून बाहेर पडले. मग आणखी एक जे आपल्या कमी वाचनात येऊ शकतं आणि परीक्षेत दादाभाई यांच्याबद्दल विचारले जाणारे पॉइंट्स मी रिपीट करतोय, तेवढं लक्षात घ्या. युरोपियन व आशियाई वंश. ओके, हे पुस्तक आपण फार कमी ठिकाणी पाहिलेलं असणार आहे त्यांच्याविषयीचं, हे लक्षात ठेवा. बाकी लुटीचा सिद्धांत, व्हॉइस ऑफ इंडिया, हे लक्षात ठेवतो आपण. युरोपियन व आशियाई वंश, त्यानंतर जस्टिस ऑफ पीस, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील. ओके, उपाध्यक्ष म्हणून काम केलं, हा एक महत्वाचा पॉइंट. बाकी या अधिवेशनात आपण पाहतोच. फिन्सबरी इथे मात्र पक्षाकडे थोडंसं बारकाईने लक्ष द्या, कोणत्या पक्षातर्फ, तर लिबरल पक्ष, आणि मतदारसंघ फिन्सबरी. हाऊस ऑफ कॉमन्सचे ते सभासद बनलेले, आणि ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद. त्यानंतर मग वेल्बी कमिशनचे कार्यालयीन नाव, याची काही गरज नाही समजा. आणि पॉवर्टी अँड ब्रिटिश करतोय आपण, आणि भारताचे अर्थशास्त्राचे जनक, मुंबई येथे आणि निधन, आणि वॉशिंग्टन हाऊस 72 एनर्ली पार्क या ठिकाणी त्यांचं निवासस्थान. क्लिअर?
तर हे काय महत्वाचे पॉइंट्स आणि आजच्या भागातील मवाळ गटाचे म्हणजे राष्ट्रीय सभेच्या वाटचालीमध्ये जे 3 कालखंड आपल्याला पाहायचे आहेत, मवाळ, जहाल आणि गांधी युग. मवाळ गटातला आपण सुरुवात केली, त्यातले काही प्रमुख नेते सुरुवातीला पाहिले आणि त्यानंतर एक महत्वाच्या नेत्यांच्या विषयीची माहिती, त्यातल्या त्यात दादाभाई नौरोजी इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणून त्यांनी आपण स्टार्ट केलं. यानंतर मग फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, आणखीन काही महत्वाच्या मवाळ गटातील नेत्यांच्या विषयीची माहिती घ्यायची आणि त्यानंतर मग जहाल गटाच्या कालखंडाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि या दोन्हीलाही मिक्स करून किंवा एक एक टप्पा पाडून म्हणून आपण ते PYQ घेऊच. ते कशा पद्धतीनं ते उद्याच्या भागात आपण ते सांगूया. क्लिअर? इथपर्यंत काही डाऊट, कोणाचा काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. नसतील तर मग मित्रांनो आपण आजच्या भागात इथेच थांबूया.